Okay, so आपला जो 7 डेजचा जो प्रोग्राम आहे, तो आपण आजपासून स्टार्ट करत आहोत. आय होप की तुम्ही सगळे एक्सायटेड असाल. पहिल्यांदा आपण आता मेजरली आपलं हे जे सेशन असेल त्यामध्ये सगळेच बिझनेस ओनर्स असतील. हां, फर्स्ट ऑफ ऑल मला एक सांगा की सर्वांना मराठी कम्फर्टेबल आहे ना? येस. विवेक सर, श्रुती मॅम, शुदा मॅम, अश्विनी मॅम. ओके, मराठी कम्फर्टेबल आहे. गुड. बोलू शकतो. हां, तुम्ही बोलू शकता. तुमचा माईक चालू करू शकता. कारण आपल्याला हे जे सेशन असतील हे ऑदर ज्यावेळेस म्हणजे तुम्ही काही सेशन्स अटेंड केले असतील, की ज्यामध्ये वन साइडच कोणीतरी बोलतं आणि आपल्याला कंटिन्यूअस ऐकायचं असतं. असं नाहीये. आपण इंटरॅक्टिव्ह पद्धतीने त्याचबरोबर आपण एकमेकांशी प्रॉपरली डिस्कस करत हे आपले 7 दिवसांचे सेशन्स आहेत, ते आपण कंप्लीट करणार आहोत. सो नो प्रॉब्लेम. तुम्ही मला बोलू शकता, मेसेज करू शकता. ओके. आणि आपण डिस्कस करणार आहोत प्रॉपरली. आपण ओळखीसुद्धा करणार आहोत. कारण अजून यामध्ये बरेच लोकं वाढतील. आज कमी आहेत. पुढच्या सेशनला अजून काही लोकं वाढतील आणि सगळे मेजरली मॅक्सिमम सगळे हे बिझनेस ओनर्स असतील. ओके. सो आपण आज स्टार्ट करूया. आपला फर्स्ट डे असेल आणि आपण सो मला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्याची तुम्ही आन्सर द्या. तुमच्यापैकी किती लोकांना कम्प्युटरचं नॉलेज आहे? विवेक सोनवणे. मेसेज करा. कोणाकोणाला आहे? येस, मेसेज टाइप करायचा. मला येस टाइप मेसेज करा. टाईप कसं करायचं? कम्प्युटरचं नॉलेज आहे म्हटल्यानंतर तुम्ही मेसेजवरती क्लिक करा. मेसेज दिसते तुम्हाला? ओके. मेसेज कुठे? मेसेजचा बॉक्स आहे बघा एक. राईट साईडला दिसेल तुम्हाला. ओके. राईट. बेसिक नॉलेज आहे सगळ्यांना? हो सर. ओके, ठीक आहे. येस सर. ठीक आहे, गुड. म्हणजे अगदी बेसिक पासून काही गोष्टी सांगायच्या गरज नाही. कम्प्युटर स्टार्ट करणे वगैरे, त्यानंतर इंटरनेट काय असतं, त्यानंतर आपल्या कम्प्युटरवरती गुगल मीट तुम्ही ऑलरेडी जॉईन केलेलीच आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला गुगल ड्राईव्ह सगळ्यांना माहीत आहेत? सगळ्यांना गुगल ड्राईव्ह माहिती आहे का? बरं, गुगल ड्राईव्ह माहिती आहे. ज्याला माहित नाही ते टाईप करा आता. ज्याला माहित नसेल त्याने नो करा. गुगल ड्राईव्ह आपण बघूया. जर नो आला तर कळेल किती लोकांचं नो आलंय. गुगल ड्राईव्ह म्हणजे नो कोणाचं आलेलं नाहीये, त्यामुळे तुमच्या सगळ्यांना गुगल ड्राईव्ह कसे हँडल करायचे ते तुम्हाला माहित आहे. असू द्या विवेक सर, तुम्हाला मेसेज सापडत नाही ना? इट्स ओके. टेन्शन घेऊ नका. ठीक. ओके. हा ते समजत. एक व्यक्तींचं म्हणजे बाबासाहेब पवार साहेबांचं आलेलं आहे की नो, म्हणजे गुगल ड्राईव्ह काय आहे माहित नाही त्यांना. ओके. बाकी सगळ्यांना गुगल ड्राईव्ह माहित आहे. ठीक आहे. आपण ज्यावेळेस काम करत आहोत ना, त्यामुळे त्या दरम्यान आपण गुगल ड्राईव्ह पण तुम्हाला शिकवूयात. ओके. अजून काही रेखा मॅम तुम्ही पण बोलता? हॅलो, आवाज येतोय माझा? इको येतोय ना? येतोय. ओके. अच्छा, तर आपण ना अगोदर डिस्कस करूयात कुणाचा काय काय बिझनेस आहे. आपण लिमिटेडच ॲडमिशन घेतलेले आहेत बिकॉज ऑफ आपल्याला प्रत्येक बिझनेस अकॉर्डिंग आपल्या स्ट्रॅटर्जीज रन करायच्या आहेत. पुढे जे काही आपण फ्युचरमध्ये क्रिएशन्स करणार आहोत, त्यानंतर ज्या लीड्स मिळवणार आहोत, त्या आपल्या फर्स्ट स्ट्रॅटर्जीज कामी येणार आहेत. ठीक आहे. तर कोण फर्स्ट सांगू शकतं बिझनेसबद्दल? हा मी. ओके, सांग. माझा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंगचा व्यवसाय आहे.
ओके ओके. हरकत नाही. पुढच्या सेशनला जाऊ आपण. म्हणजे आता मला तरी साधारण 2-3 बिझनेस कळालेत. एक याचा नेटवर्किंग बिझनेस कळाला आहे. एक ॲस्ट्रोलॉजी आहे कळालंय. त्यानंतर एक ॲफिलिएटेड मार्केटिंग कळाला. विवेक सर तुमचा काय बिझनेस होता? आहे. माझा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंगचा बिझनेस आहे. इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंगचा आणि इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिकलचा आहे. गुड. हो. मला 4 बिझनेस कळले साधारणतः. आपल्याला बिझनेस कळाले म्हणजे काय होणार, की तुमच्या असाइनमेंट्सवरती फरक पडणार. म्हणजे असाइनमेंट्स जे बरोबर. असतील आपण त्या पद्धतीने घेणार आहोत. कारण काय होतं, सर्व्हिस तुमच्यापैकी किती लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत, किती प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये आहेत, किती प्रोडक्शनमध्ये आहेत, हे कळायला हवं ना मला, बरोबर? राईट सर. हां, आम्हाला ते कळालं तुमचं. जसं तुम्हाला डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला सगळं सांगावं लागतं. ओके. त्यानंतर बरोबर. वकिलाकडे गेल्यानंतर तुम्हाला सगळं सांगावं लागतं, की तुमचं काय चुकलंय, तुमचं काय नाही चुकलंय. तसंच शिक्षकाला पण सांगावं लागतं, की तुम्हाला काय काय येतं, काय काय येत नाही, किंवा तुम्हाला कशासाठी तुम्ही शिकणार आहात हे. ओके. आता मॅडमने बरोबर. सांगितल्याप्रमाणे इतर जे काही सेशन्स असतात, म्हणजे बरेच आपण सेशन अटेंड करतो ना, की ज्यामध्ये हॅलो हा सर. हा बोला ना. आपण बरेच ओके. नितीन सरांचा स्वतःचा प्रोडक्ट आहे काहीतरी म्हणतात. काय प्रोडक्ट आहे सर आपलं? ओके. त्यांच्याकडे मे बी माईक चालत नसेल त्यांचा. ठीक आहे, हरकत नाही. तर थोडक्यात काय आहे, की आपल्याला बिझनेस करत असताना बऱ्याच अडचणी येतात आणि आपण बरेच एजन्सीजला पैसे आपण दिले असतात आणि त्यातून काम करत असतो. बरेचदा त्यांच्याकडून होत नाही आणि आपण सॅटिस्फाईड होत नाही. म्हणून आपल्याला गरज पडते उतरायची, हे सुद्धा काम करण्यासाठी. म्हणजे आपला बिझनेस स्वतः मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला का उतरावं लागतं? कारण कुठल्यातरी एजन्सीने आपल्याला प्रॉपरली सपोर्ट केलेला नसतो, त्या कारणामुळे. ओके. सो तुम्ही योग्य ठिकाणी आहात आणि मुळात आमची शिकवायची पद्धत वेगळी आहे. आजकालचे नवीन काही कोच आलेले आहेत मार्केटमध्ये, ज्यांचं ते सेमिनार्स घेतात आणि वरच्या वरच्या गोष्टी थोड्याशा गाईड करतात आणि त्यांचा क्लास कम्प्लीट होतो. आपल्याला ॲक्च्युअली काम करायचं आहे. मी तुमची ॲड रन करून देणार आहे. तुमच्याकडून करून घेणार आहे तुमची ॲड रन कशी करायची ती. तुम्हाला लीड्स जनरेट करून देणार आहे. तुम्हीच करणार आहात ते. तुम्हाला गुड ग्राफिक्स सर. बनवायचं आहे. वेट. तुम्हाला ग्राफिक्स बनवायचं आहे. तुमच्याकडून ग्राफिक्स बनवून घेणार आहे. तुमच्याकडून व्हिडिओ बनवून घेणार आहे. म्हणजे एका एजन्सीकडून जेवढं काम करून घेतो ना आपण, ते सगळं तुम्हाला तुमचं करायचं आहे. ओके. आणि त्यामध्ये मी तुमच्यासोबत असणार, मॅडम तुमच्यासोबत असणार. आमचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला सपोर्टला असणार. ओके. आणि त्यातून आपण पुढं प्रॉपरली काम करणार आहोत. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, सगळ्यात महत्त्वाची, आणि म्हणजे प्रश्नच आहे माझा हा, तुम्ही उत्तर द्यायचं प्रॉपरली, की आपल्याला आपण ज्यावेळेस डिजिटल मार्केटिंग करतो, ओके, अजून तुमचं सुरू झालेलं नाही, तरी मी प्रश्न विचारतोय. सो डिजिटल मार्केटिंग करत असताना सगळ्यात जास्त लीड्स ज्या असतात, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही फेसबुक मार्केटिंग करतायत, तर फेसबुकवर मार्केटिंग करत असताना तुम्हाला सगळ्यात जास्त लीड कशामुळे येतील, याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तुमच्या बिझनेसवरून द्यायचंय आणि तुम्हाला कशामुळे जास्त सगळ्यात लीड्स यायला पाहिजेत, हे तुम्ही सांगायचंय. ओके. सांगा एक एक जण. सर रीलच्या माध्यमातून. ओके. रीलच्या माध्यमातून तुम्हाला वाटतं की आपल्याला हे भेटावं, जास्त लीड्स भेटावं, असं तुम्हाला वाटतं, बरोबर? हो गुड. येस. अजून काय उत्तर कोणाकडे सांगा पटपट. जे डोक्यात असेल, चुकीचे उत्तर मला खूप आवडतात, कारण मला ते त्यांना गाईड करता येतं ना. ऍड्स रील्स मधून. ऍड रील्स आणि इंस्टाग्राम असते, युट्यूब. ओके. गुड. अजून ऍडव्हर्टायझिंग. अजून हा, ते ऍड्स आणि ऍडव्हर्टाईज येतच.
अजून कुठल्या मग? मेकअप आर्टिस्ट आहे तर वेगवेगळे मेकअपचे फोटोज आणि रील्स जर पाहिले तर क्लायंट मिळू शकतात. गुड गुड. अजून बरोबर बरोबर. चौधरी सर, तुम्ही बोलत नाहीत. तुमचं माईक बंद आहे, माईक बंद आहे. माईकचं बटन आहे बघा खाली तेवढं. हा, प्रॉपर ऍड्स लावूनच येऊ शकतात सर लीड्स. प्रॉपर ऍड्स लावून. ओके ओके. नितीन सरांनी खूप छान सांगितले. आपल्या प्रोडक्टची किती गरज आहे लोकांना हे दर्शवून सुद्धा होतं. अजून कोण सांगतं? लीड सगळ्यात जास्त कधी भेटत माहिती का? जेव्हा आपला आपली ऍड ही खूप जास्त रन होते. आणि सगळ्यात जास्त रन कधी होते आपली ऍड, म्हणजे आपण एक फोटो जरी लावला आपला, आता जसं मॅडम सांगितलं की मेकअप आर्टिस्ट आहेत त्याने एक फोटोची रील बनवली, त्यातून लोकांना कळतं की ते काय काम करतात आणि त्यातून त्यांना लीड्स मिळू शकतात. करेक्ट आन्सर. सो आपल्याला सगळ्यात जास्त लीड्स कधी मिळू शकतात? आपल्या कंटेंट वरून. अंडरस्टँड? सगळ्यात महत्वाचं काय? सगळ्यात महत्वाचं आहे आपलं कंटेंट. ओके. कारण काय माहिती का, फेसबुकला नोट डाऊन करून घ्या कंटेंट. हा, हे नोट डाऊन करायचं. लेक्चर स्टार्ट झालेले आहे. तुम्ही आपल्या सर्व्हिसेस कशा प्रकारच्या आणि आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करतोय त्यांना, हा त्यावर डिपेंड करतं सर ते. आणि बरोबर. फोटो वगैरे हे पण पाहिजे त्यामध्ये. त्याला काय सोप्या भाषेत काय लिहिसाल तुम्ही? कंटेंट. प्रॉपर कंटेंटच लागेल. बरोबर. हो. लिहून घ्या. आणि ना एका चांगल्या विद्यार्थ्यासारखं लिहून घ्यायचं सगळ्यांनी. ओके. तुमच्या समोर बसलेला हा शिक्षक 20 वर्ष एक्सपिरियन्स वाला शिक्षक आहे. ओके. माझ्या फेसवरून असं नका समजू की मी कमी एज आहे माझं किंवा मी नवशिका आहे. मी मेंटेन केलेलं आहे, थोडक्यात लक्षात घ्या. सो लिहून घ्यायचे. येस सर. ओके. अश्विनी मॅम उद्यापासून आन्सर देऊ शकतात. ग्रेट, काय प्रॉब्लेम नाही. सो आपल्याला आहे ना सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्यात आणि तुमचं मी 7 दिवसामध्ये तुमच्या नोटबुक सुद्धा मी चेक करणार आहे. ओके. इज दॅट क्लिअर? आपण पैसे Yes, sir. भरले, आपल्याला विद्यार्थी व्हायचंय. हा, तुमच्यापैकी कोणी जर पैसे भरलेले नसतील तर त्यांना थोडंसं ऍडजस्ट करता येईल असतं, कारण ज्यांनी पैसे नसतील भरले तर त्यांचा 1 दिवसाचा क्लास असणार. पण तुम्ही 7 दिवसाचे पैसे भरलेले आहेत ना, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही पैसे देऊन शिकतायत तर तुम्हाला तुमच्या नोट्स पण तयार झाल्या पाहिजे. ओके. सो सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही सगळ्यांनीच उत्तर दिलेलं आहे की कंटेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कंटेंट प्रॉपर असेल तर ते कंटेंट चालणार. याचं कारण काय सांगतो? कारण फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, गुगल असेल, युट्यूब असेल किंवा कुठलंही प्लॅटफॉर्म असेल, ते कुठलंही प्लॅटफॉर्म हे स्वतः त्याला काहीच कळत नाही आपलं काय कंटेंट आहे ते, किंवा आपण खूप सारे पैसे देऊन तो रन करत नाही. तो सगळं रन करतं व्ह्युअर्स वरती. आणि व्ह्युअर्सला जे कंटेंट चांगलं दिसतं त्यानुसारच ऑटोमॅटिकली आपलं पेज ग्रो होत असतं, आपली ऍड ग्रो होत असते आणि आपल्याला लीड्स भेटत असतात. सो आपल्याच हातामध्ये असतं आपली जाहिरात किती रन करायची ते. ओके. फेसबुक, इंस्टाग्राम हे माध्यम आहे आणि यांच्याकडे स्वतःच प्रोग्रामिंग आहे. बुद्धी नाही, प्रोग्रामिंग तयार केलेली आहे. आणि प्रोग्रामिंग काय करते माहिती तुम्हाला, की आपण दिलेली जाहिरात ही दाखवायचं काम करते. आणि आपल्या जाहिरातीतून आपल्याच व्ह्युअर कडून ते कशा पद्धतीने लोक पाहतात, रिॲक्ट होतात, त्यानुसार ते स्टडी करत असतं. कोण? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. आपल्या जाहिरातीवरून ते स्वतः लर्निंग करतात आणि त्यानुसार ते त्यांचा अल्गोरिदम तयार करतात आणि अल्गोरिदम तयार करून आपली जाहिरात पब्लिश करतात. ओके. प्रॉपरली पब्लिश करतात. आता हे कसं लक्षात घ्या. आपली जाहिरात आहे एक, आता आपल्या सेशन मध्ये मॅडम आहेत, त्यांचं पार्लर आहे. काय मॅडम तुमचं? फॅशनचं आता मेकअप आर्ट. मेकअप आर्टिस्ट आहेत आपल्या. आता यांचं एक प्रोडक्ट घेऊ आपण. मेकअप आर्टिस्ट आहे ते. आणि ह्या ज्यावेळेस स्वतःच्या पेजेसवरती काही इन्फॉर्मेशन टाकतात किंवा त्यांची पोस्ट टाकतात. ओके. त्या पोस्ट टाकल्यानंतर
ती पोस्टची जी ग्राफिक आहे ती ग्राफिक फेसबुकला कळत नाही, इन्स्टाला कळत नाही लगेचच. ती ग्राफिक किंवा ती काय पोस्ट आहे ती पोस्ट रन करायला सुरुवात करते आणि रन केल्यानंतर त्यावरती जेवढे लोक थांबतात त्यानुसार त्यांच्याकडे डेटाबेस तयार होत जातो आणि त्या डेटाबेसनुसार ते अजून तशा लोकांना दाखवायचं काम करतात. समजा एखादा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण बघितला आणि त्या व्हिडिओवरती तो व्हिडिओ आहे 1 मिनिटाचा. तो 1 मिनिटाचा पूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर फेसबुकवर एक रेकॉर्ड होतं की हा व्हिडिओ बघणारा व्यक्ती इंटरेस्टेड आहे या व्हिडिओचे कंटेंट आहे त्या कंटेंटसाठी. पण तो जर व्हिडिओ आपण 10 सेकंदातच बंद केला किंवा 5 सेकंदात आपण ड्रॉप केला तर तो जे काही प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म तो परत दाखवायचं काम करत ऍड्स. ओके, इज दॅट क्लिअर? हे कळतंय तुम्हाला? लिहून घ्यायचंय प्रॉपरली. तुम्हाला काय लिहून घ्यायचंय की आपल्याला आपलं प्लॅटफॉर्म जे आहे त्याला ट्रेन करायचंय. ओके, आपल्या फेसबुकला, आपल्या इंस्टाग्रामला, आपल्या युट्यूबला, आपल्या गुगलला आपण ज्या ज्या ठिकाणी आपलं प्लॅटफॉर्म आपलं जे काही कंटेंट आपण टाकतो त्यांना आधी आपल्याला ट्रेन करावं लागतं. ते सुद्धा आपल्याकडून शिकतात. सो लिहून घ्या, वी नीड टू ट्रेन अवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. लिहून घ्यायचं बरं का. आपल्याला आपले प्लॅटफॉर्म्स ट्रेन करायचे आहेत. ते कसे करायचे ते पुढच्या सेशन मध्ये असतील. ओके, पण जे जे पॉइंट्स मी सांगतोय ते प्रॉपर लिहून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला पुढे अडथळा येणार नाही काम करताना. आता आपण डिस्कशन केल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आहे कंटेंट. आणि कंटेंट मध्ये आम्ही आहोत मास्टर, कारण आम्ही 20 वर्षापासून कंटेंटच शिकवायचं काम करतोय. ओके, आम्ही वेगवेगळे जे व्ह्युअर्स असतात त्या व्ह्युअर्सला काय लागतं त्यानुसार आम्ही कंटेंट बनवतो. आम्ही टीव्ही सिरियल्सचे टीआरपी वाढवायचं काम करतो कंटेंट देऊनच. बरोबर आहे. सो सोशल मीडिया क्या बड़ी बात है क्या? हम टीवी का टीआरपी बढ़ा सकते हैं तो आपका प्लॅटफॉर्म का टीआरपी क्यों नहीं बढ़ाएंगे? सगळा खेळ टीआरपीचा आहे, तो टीव्हीचा असो किंवा तुमच्या प्लॅटफॉर्मचा. ओके, सो आपण आता पाहणार आहोत कंटेंट क्रिएशन. सो कंटेंट क्रिएशन मध्ये आपल्याला ग्राफिक डिझाईन पासून सुरुवात करणार आहोत. लक्षात घ्या, कंटेंट आणि कंटेंट वरती जे काही आपण एक्स्ट्रा प्रोसेसिंग करतो ती प्रोसेसिंग खूप गरजेची असते. एक्स्ट्रा प्रोसेसिंग कंटेंट आपण बनवतो आणि त्या कंटेंट वरती प्रॉपरली एक्स्ट्रा प्रोसेसिंग करणे याचा अर्थ काय आहे? त्यावरती एक्स्ट्रा इफेक्ट्स देणे, त्यावरती एक्स्ट्रा काम करणे, ट्रान्झॅक्शन देणे, त्यावरती एक्स्ट्रा एफर्ट्स घेणे हे महत्वाचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादी जाहिरात तयार केली पुढे चालून आणि त्या जाहिरातीमध्ये तुम्ही तिथे टेक्स्ट टाईप केलेला आहे, जसं आपल्या वर्तमानपत्रामध्ये टेक्स्ट येतो ना त्या टाईपचा टेक्स्ट तयार केला तर तो झाला सिम्पल कंटेंट. पण तो जर प्रॉपरली ग्राफिक युजर इंटरफेस वापरून त्यामध्ये आयकॉनिक डिझाईन्स तयार केल्या आपण तर तो झाला त्यामध्ये कंटेंट मध्ये वेगवेगळे एफेक्ट्स देणे, व्हीएफएक्स देणे किंवा त्यामध्ये एसएफएक्स देणे. हा काय झाला ऍडव्हान्स पार्ट झाला. तो आपल्याला ऍडव्हान्स पार्ट सुद्धा पाहायचा आहे प्रॉपरली जेणेकरून आपल्या ऍड्स रन झाल्या पाहिजे. ओके, सो आपला सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो आहे कंटेंट क्रिएशन. आणि तिथेच आपण फसतो. बरेचदा कंटेंटच चुकतं त्यामुळे आपल्याला लीड्स भेटत नाही. आणि कंटेंट चुकलं की आपला बिझनेस मिळणार नाही आणि आपण त्या जी काही मार्केटिंग असते त्या मार्केटिंग पासून आपण दूर व्हायचं सुरुवात करतो. म्हणजे कसं दूर होतो बघा, आपण एक जाहिरात लावतो त्यामध्ये आपण पैसे लावतो आणि आपल्याला काय होतं त्यातून लीड्स मिळत नाही त्यामुळे आपण काय करतो की ती बंद करतो आणि बाहेर पडतो. ही सगळ्यात मोठी चुकी करतो सगळ्यात पहिल्यांदा. त्यावेळेस जाहिरात लावतो, त्या जाहिरातीनुसार आपल्याला काय लीड्स येतात किंवा काय कशा प्रकारचे लोक आपल्या जाहिरातीवरती थांबतायत हे आपल्याला अनालाइज करता आलं पाहिजे आणि ते आहे त्या कॅम्पेनिंग मध्ये आपल्याला सुधारणा करता आली पाहिजे. एखादी जाहिरात स्टॉप करणे हे सोल्युशन नाहीये, त्या जाहिरातीला अपडेट करणे सोल्युशन असतं. लक्षात ठेवा. हे पुढे आपण जाहिरात ज्यावेळेस लावू, तुमच्या प्रत्येकाची बिझनेस जाहिरात ज्यावेळेस लावतो त्यावेळेस आपल्याला कळणार आहे. विवेक सर जरा तुमचा माईक बंद करा, मी जरा डिस्टर्ब होतोय. विवेक सर तुमचा माईक बंद करा, मी थोडं डिस्टर्ब होतोय. ओके, सो आता आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आजचा जो पहिला सेशन आहे त्यामध्ये आपण ग्राफिक डिझाईन वरती थोडंसं चर्चा करू. आणि आपण आज इंट्रोडक्शन खूप जास्त घेतलं आहे स्टार्टला
त्यामुळे आपण एखादं लेक्चर आपलं वाढू शकते. त्यामुळे तुम्ही त्या तयारीत राहू द्या. आपलं 7 दिवसाच्या सेशनपेक्षा एखाद्या एक सेशन आपलं वाढवू शकतो. ओके. सो आज आपण कंटेंट क्रिएशन वरती पुढचं सेशन पाहूया प्रॅक्टिकली. ठीक आहे. नोटबुक सगळ्यांकडे रेडी राहू द्या. शॉर्टकट असतील, काही गोष्टी लिहून घ्यायच्या असतील त्या प्रॉपरली तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. ओके. घेता का तुम्ही? हां हां. ओके. सो आता आपल्याकडे बघा खूप सारे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात ज्यामधून कंटेंट क्रिएशनचं काम केलं जातं. आपण स्टील ग्राफिक्सचा विचार करूया. आज आपण व्हिडिओचा विचार करणार नाही, आपण स्टील ग्राफिक्सचा विचार करणार आहोत. सो स्टील ग्राफिक्स मध्ये आलं तुमची जाहिरात बनवणे. ठीक आहे. जाहिरात कशी असू शकते ग्राफिक मधली ते आपण पाहूया. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण एक तुमच्या सगळ्यांना एक फ्री सॉफ्टवेअर आहे अवेलेबल. म्हणजे ते ॲडव्हान्स लेवलला घ्यायचं असेल तर आपल्याला त्यासाठी पे करावं लागतं. तसे काही सॉफ्टवेअर्स आहेत. त्यातलं एक सॉफ्टवेअर बघूया आपण, कॅनव्हा. कॅनव्हा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असेल, तुम्ही त्याची जाहिरात बघितली असेल, बरोबर? हो. किंवा वापरला पण असेल तुम्ही. किती सोबत जणांनी वापरलं? तुमच्यापैकी किती लोकांनी कॅनव्हा वापरलेलं आहे? मेसेज मध्ये मी टाईप करा. वापरलंय. ओके. 1 2 मी नाही वापरला. बरं, नाही वापरलेलं आहे. ओके. नाही वापरल्याने मेसेज करा. ओके. 3 4 ओके. तुमच्यापैकी साधारण 5 6 लोकांनी वापरले नाहीये. ठीक आहे. हरकत नाही. ज्यांनी वापरले त्यांनाही नॉलेज मिळेल एक्स्ट्रा, आणि ज्यांनी नाही वापरले त्यांना तर कळेल इझिली. ठीक आहे. आपण बेसिक पासून पाहूया. सो सगळ्यात सिंपल आहे. माझी स्क्रीन मी शेअर करतो. हा, सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते आय गेस. ओके. या ठिकाणी टाईप करा गुगल मध्ये कॅनव्हा. ओके. कॅनव्हा टाईप केल्यानंतर तुमच्याकडे हा कॅनव्हाची स्पेलिंग ही आहे. कॅनव्हा टाईप केल्यानंतर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा साईट्स ओपन होतील. त्यापैकी स्टार्टिंगला जे पहिली साईट आहे ती तुम्ही ओपन करू शकता, कॅनव्हा. ठीक आहे. आता ही ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे साइन इन व्हावं लागतं. तुमचं जे काही जीमेल आयडी वगैरे असते ना त्यातूनच साइन इन व्हायचं. किंवा मोबाईलमध्ये पण डाउनलोड. सर हे ऍप्लिकेशन आता डाउनलोड करून सर करायचंय का? नाही, लगेच नका करू. थोडंसं पाहून घ्या आधी. थोडं पाहून घ्या आधी. हा, म्हणजे नंतर करायचंय ना ते. हा हा, नंतर करायचंय. आता पाहून घ्या सगळं. तुम्ही आता फक्त सांगताय कसं करायचंय. हो, आता मी फक्त सांगतोय. ओके. मी आधी गाईड करणार आणि तुम्हाला नंतर करायला चान्स देणार. ओके. एक तुम्हाला मी असाइनमेंट देणार आहे छान छोटीशी तुमच्या बिझनेस रिलेटेड, आणि ती असाइनमेंट मध्ये चेक करणार आहे, आणि तुमच्यापैकी त्यांचा त्या व्यक्तीचा नंबर निघणार आहे की कोणाची असाइनमेंट छान झालेली आहे. ओके. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन पहा काय करायचंय काय नाही ते. ओके. सर आणि हे मोबाईल मध्येच डाउनलोड करता येईल ना? मोबाईल मध्ये करू शकता, पण प्रयत्न करा कम्प्युटरचा वापर करा. ठीक आहे. तुमच्यापैकी किती लोकांकडे कम्प्युटर नाही ते नो टाईप करा. कम्प्युटर नसणाऱ्यांनी नो टाईप करा. नो. स्वाती मॅडमकडे नाहीये, शुभदा मॅडमकडे नाहीये, विवेक सरांकडे नाहीये, बाबासाहेब पवार साहेबांकडे नाहीये. ओके. तुमच्यापैकी 4-5 लोकांकडे कम्प्युटर लॅपटॉप नाहीये. ठीक आहे. तुम्ही मोबाईल मध्ये करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण आहे ना, चांगलं काम करायचं असेल तर स्वतःकडे एक लॅपटॉप घ्या विकत, कारण लॅपटॉपच्या किमती कमी झालेल्या आहेत. किंवा कम्प्युटर घ्या, रिफर्बिश कम्प्युटर्स अतिशय साधारण 10-15 हजार रुपयापर्यंत भेटतं. आणि जर तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर आमच्याशी संपर्क करा. आमच्याकडून तुम्हाला 8-9 हजार रुपयाचं कम्प्युटर मिळू शकतं चांगलं.
ओके. 9,000 रुपये तुम्हाला कम्प्युटर अरेंज करून देऊ आपण. ठीक आहे. कॉन्टॅक्ट करू शकता मॅम सोबत, तुमच्याकडे नंबर आहे. पण कम्प्युटर असेल तुमच्याकडे तर कम्प्युटरवरती चांगलं काम करता येतं, डिझायनिंग चांगली करता येते आणि तुम्हाला मोठी स्क्रीन भेटते. प्रॉपरली तुम्हाला ऍड लावता येतात प्रॉपरली आणि काम चांगलं करता येतं, कळतं पण प्रॉपरली. आता तुमच्यापैकी बऱ्यापैकी सगळेजण मोबाईलवरती लेक्चर अटेंड करत असतात. ती जर मोठी स्क्रीन असते तर अजून तुम्हाला व्यवस्थित कळलं असतं. बरोबर? बरोबर. तर आय सजेस्ट की तुम्ही कम्प्युटर घ्यायलाच पाहिजे. घरात एक कम्प्युटर असलंच पाहिजे. तुमच्या घरामध्ये जर टीव्ही असतील तर काढून फेका. तो इडिट बॉक्स आहे, त्यांनी घरातलं वातावरण, तुमच्या घरात जर स्टुडंट असतील तर त्यांचं पण नुकसान होतं आणि तुमचंही नुकसान होतं. त्यामुळे टीव्ही ठेवू नका, कम्प्युटर ठेवा. मी तर म्हणतो मोबाईल पेक्षाही कम्प्युटर महत्वाचा आहे. ओके. सो जी स्क्रीन शेअर केलेली आहे ती स्क्रीन पहा. या ठिकाणी हा जो ब्ल्यू कलरचा आयकॉन दिसतोय तो आहे कॅनवा. ठीक आहे. आता आपण मी दुसरीकडून परत ओपन करतोय कॅनवाला. ओके. हे बघा इथे पण ओपन केलंय. काय आलेलं आहे? फ्री टेम्पलेट लॉग इन. लॉग इन. म्हणजे तुम्हाला काय येणार, ज्यावेळेस पण तुम्ही कॅनवा ओपन करसाल त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, लॉग इन करावं लागणार आहे. ठीक आहे. मी लॉग इनवर क्लिक केलं आणि आता ते मी जॉईन करतो माझ्या ईमेल आयडी सोबत. प्रत्येकाकडे गुगल जीमेलची आयडी असेल, त्या आयडी वरून ते आपापल्या कम्प्युटरवरती मोबाईलवरती कॅनवा लॉग इन करू शकतात. ठीक आहे. कळालं? हो सर. नाही कळालं तर विचारा बरं का. हे काही रेकॉर्डेड सेशन नाहीये की जे फक्त रेकॉर्डिंग दाखवतं, आपल्याला फक्त बघायचंय, ऐकायचंय, पुढे जायचंय. तुम्हाला कळालं नाही तर विचारा. जस्ट मी सर्च केलं आणि ते या ठिकाणी ओपन झालेले. ओके. हो. माझ्याकडे लॉग इन आहे, इथे लॉग इन झालंय. आता मी दुसऱ्या याच्यावरून तुम्हाला लॉग इन पण करून दाखवतो. या ठिकाणी आलो आपण. इथे लॉग इनवर क्लिक करू. आता इथे बघा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर काय आलेलं आहे, हे 2-3 ऑप्शन्स आलेले दिसत आहेत बरोबर. सगळ्यांना. यामधलं जे जी दिसतं का, जी म्हणजे गुगलचा अकाउंट आपला. या जी वरती क्लिक करा आणि तुमच्या पीसी मध्ये जेवढे गुगलचे अकाउंट असतील ते इथे ओपन होतील आणि त्यातल्या ज्या अकाउंट थ्रू आपल्याला ते जॉईन करायचे, ओपन करायचे त्यावरती क्लिक करा आणि मग ते त्या गुगलच्या अकाउंट सोबत ते इथं ओपन होईल. बघूया काय काय. आणि बरेचदा आहे ना हे काम करत असताना अडथळे येऊ शकतात, विचारा. ओके. आता इथं काय केलेलं आहे, ट्राय इट फॉर 30 days. तुम्ही 30 दिवसांसाठी ट्रायल घेऊ शकता असं ते म्हणले. ओके. मग 30 दिवस तुम्ही वापरू शकता. आपला क्लास 7 दिवसाचा आहे, तुम्ही 30 दिवस वापरू शकता. ठीक आहे. आणि मग त्यानंतर जर तुम्हाला ते वापरता येत नसेल, त्या अडचणी येत असतील तर आम्ही आहोतच तुम्हाला गाईड करण्यासाठी. ओके. किंवा अजून एक ऑप्शन सांगतो तुम्हाला मी. जर आता तुमचा हा ग्रुप आहे, तुम्ही किती लोक आहेत तिथे आता लेक्चर मध्ये? ओके. हे तुम्ही साधारण एक 13 लोक आहात. 13 पैकी 2 हे असतील, समजा 10 लोक आहात तुम्ही. 10 लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला कॅनवा घेता येईल विकत. आपण तुमचं प्रॉपरली कोलॅबरेशन करूया आणि 10 लोकांमध्ये आपण ते वापरूया, जेणेकरून तुम्ही जर ते एकट्याने विकत घ्यायचा प्रयत्न केला तर जास्त महाग पडू शकतं आणि कॉमनली जर आपण घेतलं, शेअर करून पण करता येतं. आपण ते पाहूया कसं होते नंतर पुढे. पण टेन्शन घेऊ नका. जे काही तुमचे सॉफ्टवेअर असतील एआयचे वगैरे ते तुम्हाला सोबत जॉईन करून वापरता येतील. किंवा फ्रीमध्ये तर आहेच 1 महिना, तुम्ही 1 महिना फ्रीमध्ये वापरू शकता. आणि जर ओके. तसंही तुम्ही ईमेल आयडी बनवा, 1 महिन्यानंतर दुसरी नवीन ईमेल आयडी तुम्ही वापरू शकता. ओके. पण फ्रीवाला जे व्हर्जन असते त्यामध्ये काही गोष्टी ओपन होत नाहीत, त्यामुळे थोडंसं तुम्हाला अडचण येऊ शकते. पण प्रॅक्टिससाठी तुम्ही ते वापरू शकता. यावरती डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला रेखा मॅडम नंतर सांगतील की काय वापरायचं, कसं वापरायचं. ठीक आहे. सो आता इथं आपण ओपन केलेलं आहे कॅनवा. आता कॅनवा 2 प्रकारे ओपन करता येतं. एक तुमच्या वेब ब्राउझरवर करता येतं आणि डाउनलोड करून तुमच्या कम्प्युटरवरती पण करता येतं. ओके.
सो डाउनलोड केल्यामुळे काय होतं, ते जरा व्यवस्थित चालतं. आता माझ्याकडे डाउनलोड केलेलं आहे, मी त्याला ओपन करतो. हे डाउनलोड केलेलं आहे, इथे मी ओपन केलेलं आहे. माझ्याकडे व्यवस्थित चालतं. पूर्ण स्क्रीन जी आहे ती कॅनवाची दिसते. ठीक आहे, आलं लक्षात? स्क्रीन सगळ्यांना दिसते ना? हो सर. हा, आता हा इंटरफेस आहे तुमच्या कॅनवाचा. या कॅनवाच्या इंटरफेस मध्ये डाव्या साईडला तुम्हाला क्रिएटचं बटन दिसते. तुमच्या मोबाईलवर छोटी स्क्रीन दिसणार, पण तुम्ही करू शकता. तिथे पण क्रिएटचं बटन असणार. सो क्रिएटवर क्लिक केलं की नवीन तयार होणार. होम वरती तुम्ही आतापर्यंत केलेले सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसणार. जे काही तुम्ही डिझाईन करता ते इथे स्टोअर होत जातात सगळे. ओके, तर आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा वरती क्रिएट वरती क्लिक करूया. ओके, लिहून घेतात सगळेजण? लिहून घ्या. हा, एक एक स्टेप लिहून घ्या बरं. क्रिएट केलं. एक एक स्टेप लिहून घ्या. मी काय म्हणतोय ते सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचंय, गुगल वरती सर्च करा कॅनवा. पहिली स्टेप, येस. गुगल वरती सर्च करा कॅनवा. शुद्ध मराठीमध्ये लिहू शकता. गुगल सर्च मध्ये टाईप करा कॅनवा आणि जे पहिले 1 किंवा 2 येतील त्यावरती क्लिक करून ओपन करा. आणि उजव्या साईडला तुमच्या किंवा मोबाईल मध्ये असेल तर तिथे 3 डॉट्स किंवा लाईन्स येतील, तिथून तुम्ही लॉग इन करू शकता. ओके, लॉग इन वर क्लिक करून तुमचा ईमेल आयडी सिलेक्ट करायचा आहे गुगलचा. ओके, गुगलचा ईमेल आयडी सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला तुमचा कॅनवा ओपन होईल. ट्रायल व्हर्जन ओपन करायचंय. ठीक आहे, ट्रायल व्हर्जन ओपन झाल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन भेटेल. जर कम्प्युटरवरती ओपन केलं मोठी स्क्रीन दिसेल आणि मोबाईलवरती ओपन केलं लहान स्क्रीन दिसेल. ठीक आहे, आणि डाव्या साईडला तुम्हाला क्रिएट नावाचं बटन दिसेल. लिहून घ्या पुढचं ऑप्शन. होमच्या वर ते ना सर. होमच्या वर, होमच्या वर, होमच्या वर होमच्या वर Create क्रिएट लिहिलेलं आहे. नावाचं किंवा प्लसचं बटन लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे, प्लसचं बटन आहे, क्रिएट बटन आहे. त्या क्रिएट बटनवर क्लिक करा आणि क्रिएट वर क्लिक केल्यानंतर काय काय आहे ते लिहून घ्यायचं आपल्याला. ओके, मी क्रिएट डिझाईनवर क्लिक केलंय. त्यानंतर काय काय दिसणार तुम्हाला, एक छोटासा बॉक्स बनवून पण तुम्ही हे सगळं लिहू शकता जे तुम्हाला स्क्रीनला दिसते. हे सगळं तुम्हाला नोटबुकवर लिहायचं आहे. ओके, येस सर. हा, जेणेकरून तुम्हाला, कारण मी हे रेकॉर्ड करत नाहीये, तुम्हाला असं वाटत असेल की रेकॉर्डेड सेशन भेटेल, तसं नाहीये. लिहून घेतलेलं नेहमीसाठी लक्षात राहतं. ठीक आहे, साने गुरुजी म्हणाले होते की लिहून घेत चला, माहिती आहे ना? बरोबर सर. हा, सो आता क्रिएट डिझाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला काही गोष्टी दिसतील आणि उजव्या साईडला मध्यभागी काही गोष्टी दिसतील. याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. सो डाव्या साईडला जे आहे तुम्हाला एक प्रेझेंटेशन दिसतंय. लिहून घ्या प्रेझेंटेशन. त्याच्या खाली सोशल मीडिया दिसतंय. लिहून घ्या सोशल मीडिया. त्याच्या खाली एक फोटो एडिटर दिसतंय. त्याच्या खाली व्हिडिओ दिसतोय. त्याच्या खाली प्रिंटेबल दिसतंय. ओके, त्याच्या खाली डॉक दिसतोय. त्याच्या खाली व्हाईट बोर्ड दिसतोय. ओके, त्याच्या खाली तुम्हाला शीट्स दिसत आहेत, वेबसाईट दिसत आहेत, कस्टम साईज दिसते आणि अपलोड दिसतंय. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या. तुम्ही तुमचं कॅनवा ओपन करून पण नंतर लिहू शकता. पहिले एक ऑप्शन लिहून घ्या प्रेझेंटेशन. ओके, आणि त्याच्या खालचं सगळ्यात शेवटचं एक ऑप्शन लिहा कस्टम साईज. त्याच्या मधातलं सगळं तुम्हाला लिहून घ्यायची लिस्ट. हे सगळं शिकायचं आपल्याला. ठीक आहे, आता यातलं जे प्रेझेंटेशन आहे, प्रेझेंटेशनचा अर्थ काय की तुम्हाला एखादी गोष्ट प्रेझेंट करायची आहे, त्यासाठी एक स्लाइड शो बनवायचा आहे. ठीक आहे, पीपीटी बनवायची असेल किंवा स्लाइड शो बनवायचा असेल तर आपल्याला प्रेझेंटेशनवर क्लिक करावं लागेल. स्लाइड्स येतील, एक एक स्लाइड येणारा व्हिडिओ तयार होईल तुमचा. ओके, त्यानंतर खाली ऑप्शन आहे सोशल मीडिया. हे सोशल मीडिया काय करतं माहिती आहे का,
सोशल मीडियावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला समोर दिसणार की सोशल मीडियावरती रन होणाऱ्या वेगवेगळ्या साईजेसचे टेम्पलेट्स तुम्हाला मिळतील. लिहून घ्या मराठीमध्ये. डाव्या साईडला जे सोशल मीडिया बटन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार, उजव्या साईडला काय दिसतंय की आपल्याला जे डिझाईन बनवायचंय ते कशावरती रन करायचंय, व्हॉट्सअपवर पाठवायचंय का इंस्टाग्रामवर पाठवायचंय, फेसबुकवर पाठवायचंय का लिंक्डइनवर पाठवायचंय, ते आपल्याला याच्यातलं एक सिलेक्ट करायचंय. किंवा पॉप्युलर काय काय आहे, पॉप्युलर काय काय आहे तेच आहे सगळे खाली तुम्हाला दिसतील. कळालं? तर सोशल मीडिया बटनवर क्लिक हा, करून सर. आपल्याला वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती कशा वेगवेगळ्या साईजेसच्या डिझाईन्स असतात ते या ठिकाणी बघायला मिळतील. हे तुम्ही शुद्ध मराठीत लिहायला पाहिजे. ओके. आपापली स्क्रीन आपापली नोटबुक दाखवा बरं मला जरा. खरंच लिहितायत का तुम्ही? कारण आता काय होतं, एका सर्टन एज नंतर आहे ना लिहिण्याचा कंटाळा येतो ना, आणि त्यामुळे नुकसान होतं. राईट सर. त्यामुळे सर ज्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ भेटणार का? नाही, म्हणून तर लिहून घ्या म्हणतोय. काय होतं मी सांगतो मला, एक गंमत सांगतो 2 मिनिटात. माझे बरेच असे विद्यार्थी मी त्यांचे मी नेहमी डिस्कस करतो आणि त्यांना मी बरेच रेकॉर्डेड सेशन दिलेले आहेत वेगवेगळ्या कोर्सेसचे वेगवेगळे. म्हणजे अगदी मी 3D अॅनिमेशन शिकवतो, मूव्ही कशी बनवायची हे पण शिकवतो. आणि मी एक रेशो काढलेला आहे की 100 विद्यार्थ्यांमध्ये 99 विद्यार्थ्यांनी रेकॉर्डेड लेक्चर्स खूप छान आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेत आणि त्यांना आतापर्यंत पाहिलेले नाहीत गेल्या 2 वर्षापासून. सो रेकॉर्डेड लेक्चर्स ज्यावेळेस आपल्याकडे भेटतात आपल्याला वाटतं की आता माझ्याकडे नॉलेज आहे, माझ्याकडे कधी वाटेल त्यावेळेस पाहू आपण, पण ते कधी पाहण्यात येत नाही. ते स्वतः माझ्यासोबत सुद्धा होतं. मी सुद्धा बरेच रेकॉर्डेड लेक्चर्स परचेस करून ठेवलेले बाजूला, ते माझ्याकडून पाहणं होत नाही. ओके, पण मी ज्यावेळेस बरोबर आहे. लिहून घेतो त्यावेळेस ते माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये लक्षात म्हणा राहतं. ते सेव्ह होऊन जातं. सो कृपया तुम्ही लिहिलेल्या गोष्टी मला जरा दाखवा नोटबुक वरती. तुमचा कॅमेरा स्टार्ट करून मला असं दाखवू शकता तुम्ही की काय आहे, आता हे कंटेंट असं दाखवा की मी लिहित आहे. जरा फटाफट बघा. इतर कुठलाही शिक्षक ज्यावेळेस तुम्हाला शिकवेल असे तुम्हाला ऑनलाईन भरपूर लेक्चर भेटतील ना. अगदी 49 रुपयापासून सुरू होतात बरेच लेक्चर, पण त्यांना काही घेणं देणं नसतं की समोरच्याला कळतंय का नाही कळत, कोणी लिहून घेतंय का नाही. ओके, मी हाडाचा शिक्षक येस सर. असून मी तुमच्याकडून लिहून घेणार आहे. भले तुमच्यापैकी 1-2 जण उद्या कंटाळून येणार नाहीत लेक्चरला की लिहायला सांगतात, पण तरीही मी माझा पॅटर्न चेंज करणार नाही. ठीक आहे, तुम्हाला एक ऑप्शन देतो. जर आता कॅमेरा चालू करायचा नसेल तर हरकत नाही, तुमच्याकडे जे व्हॉट्सअप वरून मेसेज येतात त्यावरती तुम्ही तुमचा फोटो पाठवू शकता. ओके, नंतर पूर्ण लेक्चर झाल्यानंतर. कारण आता तुम्हाला तुम्ही लिहिलं न लिहिल्यामुळे तुमच्याकडे तुम्ही दाखवू शकत नाही, पण आता याच्यापुढे लिहून घ्या. ठीक आहे. सो आता बरेच जणांना असं असतं की हे मला माहिती आहे कशाला लिहायचंय. ओके, ठीक आहे, पण लिहा ना, काय होतं. कारण पुढं काही गोष्टी अशा पण आहे ना ज्या तुम्हाला माहित नाहीत, मग तुमची नोट्स प्रॉपर होणार नाही. बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत तुमच्या नोट्स तयार होणार नाहीत. लिहून घ्या. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणी जर दुसऱ्या मोबाईलवरती टाईप करत असेल किंवा दुसऱ्या कम्प्युटरवरती टाईप करत असेल तरीही चालतं, लिहूनच घेणं कंपल्सरी नाही. ओके, सो या ठिकाणी आपल्याकडे सोशल मीडिया नावाच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला पॉप्युलर नावाचं बटन भेटतं. पॉप्युलर मध्ये बऱ्याच गोष्टी पॉप्युलर आपल्याकडे आहेत, जसं की इंस्टाग्राम पोस्ट आहे, फेसबुक पोस्ट आहे, इंस्टाग्राम स्टोरी आहे. ओके, या सगळ्यांची वेगवेगळी साईज आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. बरोबर. आता तेच आपण जर व्हॉट्सअपवरती क्लिक केलं तर व्हॉट्सअपवरती कुठली कुठली साईज प्रॉपरली रन होते ते या ठिकाणी दिलेली आहे. दिलेत, आणि ते आपण सिलेक्ट करून तशी डिझाईन बनवू शकतो. ठीक आहे. इंस्टाग्रामला कुठली कुठली साईज आपल्याला रन करता येईल. ओके, ही स्क्वेअर साईज आहे. त्यानंतर ही इथे स्टोरी आपल्याला बनवता येईल, इथे आपल्याला लँडस्केप मध्ये बनवता येईल. ओके, या सगळ्या साईज आहे. फेसबुकला काय काय आपल्याला करता येईल
या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला फेसबुकवरती एखादी डिझाईन बनवायची असेल, फेसबुकवरती एखादी डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही सिलेक्ट करा फेसबुकची साईज. आता फेसबुकवर तुम्हाला सगळ्या लोकांना स्टोरी बनवायची आहे, तुम्हाला एखादी हे न्यूज फीड बनवायची असेल, स्टोरी बनवायची असेल, व्हिडिओ बनवायचे असेल, तुम्ही याच्यातलं तुम्ही ते सगळं सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला बाय डिफॉल्ट तसं एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला काम करता येईल. ओके, हे सिंपल याचं डिस्क्रिप्शन आहे. ओके. हा, कळालं सगळ्यांना? Yes, sir. हा, सिंपल आहे. मी काय केलेलं आहे, होमवर आलोय आणि इथे क्रिएटवर क्लिक केलं. क्रिएटवर क्लिक करून मला सोशल मीडियाचं एक पेज बनवायचंय. सोशल मीडियावर मी क्लिक केलंय आणि यातून मी फेसबुकसाठी मला एक लँडस्केप व्हिडिओ बनवायचा आहे किंवा लँडस्केप इमेज बनवायची आहे. लँडस्केप म्हणजे आडव्या टाईपची, जी कम्प्युटरवरतून जे लोक फेसबुक पाहत आहेत त्यांना ती खूप छान दिसेल आडवी, आणि जे लोक मोबाईल रोटेट करून पाहतात ना खूप जणांचं एंटरटेनसाठी, त्यांना पण ती छान दिसेल. हा. पण जे उभा मोबाईल धरून आहेत त्यांना थोडी छोटी दिसेल. ओके, ज्यांनी आडवा मोबाईल केला असेल, म्हणजे तुम्ही नाही बरं का, आता तुम्ही आडवा केला त्यांच्यासाठी नाही, जे तुमची जाहिरात तुम्ही पब्लिश केल्यानंतर ज्या ज्या लोकांच्या हातात मोबाईल आहे, जे टाइमपास करतायत मोबाईलवरती, त्यातले ज्यांनी मोबाईल आडवा धरलेला आहे त्यांच्यासाठी मला व्हिडिओ बनवायचा असेल तर मी काय करणार, लँडस्केप व्हिडिओ बनवणार, लँडस्केप इमेज बनवणार. किंवा जे मोबाईल जे लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून फेसबुक ओपन करून सर्फिंग करतायत त्यांना मला इमेज दाखवायची असेल तर मी ही आडवी म्हणजे लँडस्केपची इमेज घेणार. ओके, कळालं? Yes, sir. इथे लँडस्केपवर क्लिक केलं मी आणि आता त्या टाईपची एक समोर एक पेज ओपन होते, कोरं पेज, ते तुम्हाला. Yes, sir. हा, आता हे मी सिलेक्ट करताना मी काय पाहिलं बघा, इथे जाऊ आपण परत, आता डिजिटल क्रिएटवर जातो मी परत, Create. सोशल मीडियावरती क्लिक केलं मी, फेसबुकवर गेलो आणि मी तर लँडस्केप एवढंच बघितलं, मी हे कव्हर बघितलंच नव्हतं. करेक्ट, म्हणजे आपल्याला फेसबुकला एखादं कव्हर पेज बनवायचं असेल, कव्हर बनवायचं असेल तर मी हे घ्यायला पाहिजे. इज दॅट क्लिअर? कळालं? Yes, sir. हा, Yes, sir. काय करतो याच्यामध्ये अजून एक चेंजेस बघतो की अजून काय काय आहे. ओके, सायझेस मला इथे पाहायचे फक्त आधी. काय करतो मी, माऊस मूव्ह करतोय मला साईज दिसते. इव्हेंट कव्हर, हा, आता मला काय पाहिजे, इव्हेंट कव्हर पाहिजे. इव्हेंट कव्हरवर क्लिक केलं मी. ही पोस्ट नॉर्मली पण प्ले होणार. आता दोन्ही मधलं काय अंतर आहे बघा, ही जास्त लँडस्केप तुम्हाला दिसते, दिसते जास्त आडवं आहे. जास्त आडवं आहे, सिंपल भाषेत जास्त आडवं आहे, आणि हे कमी आडवं आहे, बरोबर. पुढे हा, आणि हे स्क्वेअर आहे पूर्णपणे. सो तुम्हाला काय डिझाईन बनवायची आहे आणि तुम्हाला कोणाकोणाला दाखवायची आहे त्यावर तुमची ऍड राहणार. लक्षात घ्या, तुमचा टार्गेट ऑडियन्स तुम्हाला सेट करणं गरजेचं आहे. तुमचा टार्गेट ऑडियन्स कशावर बसलेला आहे, तुमचा टार्गेट ऑडियन्स हा जास्त उभ्या रील्स पाहतोय का, उभे डिझाईन्स पाहतोय का, आडवे पाहतोय का, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. का सगळ्यांना दाखवायचंय हे पण लक्षात असलं पाहिजे. सो आपण काय करणार आहोत पुढे चालून, तुमची ज्यावेळेस जाहिरात करू आपण ती सगळ्यांना पाहता यावी या हिशोबावर बनवणार आपण. लक्षात घ्या, ठीक आहे. सो आता आपण घेऊया, आपण ही लँडस्केपची जाहिरात बनवूया. आता जाहिरात काय बनवायची आहे त्यानुसार तुमच्याकडे रेडी टेम्पलेट्स आहेत. ओके, या ठिकाणी तुम्हाला रेडी टेम्पलेट्स भेटतील, सगळेचे सगळे खूप सारे आहेत. इथे तुम्हाला फक्त टाकायचं की काय टेम्पलेट पाहिजे. ओके, आता आपण पाहूया, तुमचा बिझनेस काय इलेक्ट्रिकचा आहे ना, इलेक्ट्रिकलच्या संदर्भात टाका सर. इलेक्ट्रिकल टाकलंय. इथं बघा इलेक्ट्रिकल टाकलं मी, इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस आलेले, ठीक आहे. ओके. आता इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इथे काही टेम्पलेट्स भेटलेले आहेत.
कधी कधी ते मॅच होतील, कधी कधी मॅच होणार नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यामध्ये एडिट करायच्या असतात, चेंजेस करायचे असतात. लक्षात घ्या. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, एआय इज नथिंग. एआय इज नथिंग. एआय हे काहीच नाहीये शिवाय क्रिएटिव्हिटीच्या. म्हणजे आपल्या सगळ्यांना असं वाटतं की एआय मध्ये खूप इझिली गोष्टी तयार होतात, पण एआय हे क्रिएटिव्हिटी शिवाय काहीही नाहीये. म्हणजे त्यामध्ये आपली क्रिएटिव्हिटी जोपर्यंत आपण टाकणार नाही किंवा आपलं सेन्स जोपर्यंत टाकणार नाही, तोपर्यंत एआय चांगलं काम करू शकत नाही. लक्षात घ्या. ओके. आहे तसा आपण जर रटा मारला तर ती जाहिरात चांगली रन होणार नाही. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये आपले एफर्ट्स टाकणं गरजेचे असतात. मान्य आहे का नाही? बरोबर आहे सर. सो आपण काय करूया, त्यातली कुठली तरी एक जाहिरात घेऊया आणि ती आपल्याला जर मॅच होते का ती पाहूया. आता मी काय टाकलंय, इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस टाकलेले आहे आणि यांनी बऱ्याच गोष्टी अशा वेगळ्या दाखवलेल्या आहेत, ते आपण पाहू. आता इथे काय झालेलं आहे, मोटरसायकल सर्व्हिस टाकलेली आहे. ओके. आता ही घेऊन सुद्धा आपल्याला आपली सर्व्हिसेस यात ऍड करता आली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय काय चेंज करावं लागेल, इथली आपल्याला ही इमेज चेंज करावं लागेल, इलेक्ट्रिकचे प्रोडक्ट घ्यावे लागतील, इथे बॅकग्राऊंडला इलेक्ट्रिकचं काम करणारा एखादा फोटो टाकावा लागेल, इथे इलेक्ट्रिकचा आपली मेन कॅच लाईन टाकावं लागेल, इथे आपल्या कंपनीचा लोगो टाकावा लागेल आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन सगळी आपल्याला इथे फिलअप करावं लागेल. मग हे करणं खूप सोपं आहे. इथे आपल्याला टेक्स्टवर डबल क्लिक केलं आपण की इथे आपल्याला टेक्स्ट मध्ये एडिट करता येतं, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन ते टाकू शकतो. इज दॅट क्लिअर? ओके. ओके सर. ही इमेजला मी क्लिक केलं, आपल्याला पाहिजे तशी इमेज खाली वर घेऊ शकतो. ठीक आहे. आणि मागची इमेज आपण सेट करू शकतो व्यवस्थित या टाईपमध्ये, आपल्याला जशी पाहिजे तशी. आता आपल्याला चेंजेस करायचे यामध्ये. ठीक आहे. आता आपण काय करूया, आपल्याला नवीन इमेज घ्यायची. सो नवीन इमेज आपण गुगल मधून घेऊया. आपल्याला नंतर शिकायचं एआय मधून कशा इमेजेस घ्यायच्या त्या. आपण काय करूया, इथे गुगल मधून एक इमेज कशी घ्यायची ती पाहूया थोडक्यात. अगदी सोपं आहे. गुगल मध्ये टाकूया आपण. काय टाकायचं, इथे आपली जी सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसच्या इमेजेस आपल्याला घ्यायच्या. म्हणून इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस. ओके. इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस क्लिक केलं मी तर आणि इमेजेसवर क्लिक केलंय. सो आपल्याला काय भेटायचं, इलेक्ट्रिकल वेगवेगळ्या इमेजेस भेटलेल्या आहेत. ओके. आता इलेक्ट्रिक हा खूप मोठा इंडस्ट्री आहे, त्यामुळे त्यामध्ये कितीतरी लाखो इमेजेस भेटल्या. आपण त्यात काय काम करतोय ते आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचे आहे आणि त्या रिलेटेड कुठली इमेज पाहून लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतील ते गरजेचे आहे. आता बिझनेस आपला काय आहे आणि आपल्याला कोणाला टार्गेट करायचंय त्यानुसार आपलं ग्राफिक होणं गरजेचं असतं. आपला बिझनेस काय इलेक्ट्रिकल आहे, पण आपल्याला टार्गेट कोण करायचे, कंपन्या टार्गेट करायचे असतील तर आपली इमेज चेंज झाली. आपल्याला घरात राहणारे लोक ज्यांना इलेक्ट्रिकची सर्व्हिस पाहिजे त्यांना टार्गेट करायचं असेल, आपल्याला तशी तशी इमेज घेणं गरजेचं आहे. कारण त्यांना आपल्या व्ह्युअरला कळलं पाहिजे ना, आपल्याला आपल्या कस्टमरला आपली सर्व्हिस कळली पाहिजे अशी इमेज घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. सो त्या पद्धतीचे इमेजेस आपण सर्च करून लावणं गरजेचे आहे. आता फॉर एक्झाम्पल ही इमेज आपल्याला वापरता येईल एखाद्या घरामध्ये फ्यूज जोडलेला असेल कोणाचा, स्विच बोर्ड वगैरे चेंज करण्यासाठी. चेंज करण्यासाठी. सो आपण ही एक इमेज घेऊन वापरून पाहूया. मी डायरेक्ट काय करतोय, कॉपी करतोय. आता ह्या सगळ्या इमेजेस ज्या गुगलवरती असतात ह्या इमेजेस आपल्या नसतात. ह्या इमेजेस कुठल्या ना कुठल्या कंपनीच्या असतात, आपल्या कॉम्पिटिटरच्या असू शकतात. आपले कॉम्पिटिटर म्हणजे आपले स्पर्धकाचे असू शकतात किंवा इमेज विकणाऱ्या कंपनीच्या असू शकतात. ओके. जशी तुमच्या सगळ्यांची वेगवेगळे बिझनेस आहेत ना, तसाच इमेज तयार करून विकणाऱ्या कंपन्या पण आहेत. माहिती आहे तुम्हाला? नाही. इमेजेस आहेत, ह्या इमेजेस तयार करतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या साईट्स वरती टाकून त्या विकायचं काम करतात. त्या कंपन्याची आवश्यकता, त्यामुळे त्या वापरण्याआधी आपल्याला चेक करावं लागतं की त्या फ्री आहेत का नाही. डायरेक्टली वापरू नका. ओके. त्या वापरल्या काय समजतं सर? हा, ते समजण्यासाठी आपल्याला हा कोर्स पूर्ण करावा लागतो 7 दिवसांचा. कधीही अबसेंट राहता येत नाही. मी कधीही त्या गोष्टी गाईड करू शकतो तुम्हाला. ठीक आहे. आता तरी आपण काय करूया, ही कॉपी करूया आणि
आपल्या कॅनवाची जी आपली डिझाईन चालू आहे त्यामध्ये आपण हे कॉपी करून घेऊया. सो कॉपी करणं सोपं आहे. मी दुसऱ्याची इमेज कॉपी केली. मी मुद्दाम दुसऱ्याचा हा शब्द वापरतो कारण तुम्ही वापरताना घाबरत घाबरत ह्या इमेजेस वापरू नाही जर आपली नसेल तर. का नाही वापरू ती तर कारण सांगतो. कारण तुमची जाहिरात जर खूप चांगली चालली आणि तुमची जाहिरात खूप चांगली चालल्यानंतर तुमची कंपनी जर मोठी असेल, खूप जास्त रजिस्टर्ड असेल, ऑफिस असेल आणि कोणाला जर ती कोणाची दुसऱ्याची इमेज जर वापरली असेल तर तो तुमच्यावरती केस करून तुम्हाला पैसे मागू शकतो. त्यामुळं आपण कुठल्या इमेजेस, फ्रीमधल्या इमेजेस कशा वापरायच्या आपण त्या पुढं पाहणार आहोत. ओके. सो आता मी काय करतो, कॅनवामध्ये आलोय आणि इथे मी काय करतोय, ही इमेज आहे, या इमेजच्या जागेवरती जी नवीन इमेज घेतली ती आपण टाकूया. सो घेतलेली इमेज परत इथं कॉपी केलेली इमेज इथं घ्यायची असेल तर काय करायचंय, कंट्रोल व्ही म्हणायचंय. काय केलं मी, कंट्रोल व्ही. ठीक आहे. आता मी याला मोठं करतोय आणि या ठिकाणी मी ती इमेज लावतोय. ठीक आहे. ओके. काय झालंय, ऑटोमॅटिकली त्या पहिल्या इमेज वरती जाऊन ती इमेज क्रॉप झालेली व्यवस्थित. याचं कारण काय माहिती का, कंट्रोल झेड केलं मी. कंट्रोल झेड लिहून घ्या. कंट्रोल झेड म्हणजे पूर्वीची स्थिती आणणे. कंट्रोल असतं आपल्या कम्प्युटरवरती. ओके. आणि मोबाईलवरती गेलं मोबाईलवरती कुठलं बटन असतं, बॅक. मी जास्त मोबाईल वापरत नाही त्यामुळे मला त्यातली शॉर्टकट की माहिती नाही. बॅकचं बटन असतं. ओके. कम्प्युटरवरती तुम्हाला कंट्रोल झेड नावाचं, म्हणजे कंट्रोलचं एक बटन आणि झेडचं एक बटन, अशी दोन बटन दाबायचे असतात. ती मागची येते, म्हणजे एक स्टेप मागे जातो आपण परत. सो ही जी घेतलेली इमेज आहे, ही मागची जी इमेज आहे, या इमेजवर आपण ड्रॅग करून घेतल्यानंतर ती जशी सेट होणार. कधी होणार, जेव्हा ही इमेज जर मास्क केलेली असेल तर. ओके. एक मास्क नावाचा प्रकार असतो, ते आपण पुढे घेणार आहोत. यामध्ये एलिमेंट्स मध्ये आपल्याला मास्क बघायला भेटतील. ओके. क्लिपिंग मास्क. हे दिसतंय का तुम्हाला, असं एक डिझाईन दिसते. ह्या मास्क असतात, मास्कच्या फ्रेम. अजून त्याला वेगळ्या पद्धतीने बघू आपण, फ्रेम नावानं बघू. प्रत्येक सॉफ्टवेअर वेगळे नाव असतात. हे दिसतंय तुम्हाला, फ्रेम्स. यामध्ये ते बसवलेली असेल तर दुसरी इमेज बरोबर त्यामध्ये बसते. हे बघा, मी आता याच्यावर घेतो डायरेक्ट. थोडस ब्लर होते बघा, इमेज अशी ट्रान्सपरंट होते. याचा अर्थ काय, ती त्यामध्ये ऍडजस्ट होत आहे. ही झाली ऍडजस्ट, यामध्ये दिसते, मागे सेट झाली. इज दॅट क्लिअर. ओके. ओके. आता आहे ना, आपण वेगळी पण एखाद्या सर्कल मध्ये किंवा एखाद्या वेगळ्या शेप मध्ये बसून बघूया. आता मी काय केलेलं, वर सर्च मध्ये म्हणजे इलिमेंट वर क्लिक करा, लिहून घ्या. एलिमेंट्स वर क्लिक केलं मी इथे. एलिमेंट्स मध्ये मी काय सर्च केले, फ्रेम नावाने सर्च केले. ठीक आहे. आणि फ्रेम नावाने सर्च केल्यानंतर तुमच्या समोर काय काय येणार, असे दिसते, क्लाउड आणि ग्राउंड दिसते, अशा इमेजेस तुम्हाला दिसतील काही फ्रेम मध्ये. पुढे एलिमेंट मध्ये फ्रेम सर्च केलं आणि हे तुम्हाला दिसते. यातलं मी जे घेईल त्यामध्ये कुठलीही इमेज सेट करू शकतो, आपण ऍडजस्ट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी काय करतो, हा एक त्रिकोण आहे, तो त्रिकोण घेतो इथं. हा त्रिकोण आला इथे दिसतो मला. ओके. हा त्रिकोण आलाय. ठीक आहे. आता मी काय करतो, एक गुगलची एक इमेज घेतो. सर्च केली ना आपण, कुठेतरी माझ्याकडे भरपूर ओपन येतं त्यामुळे जरा. आता मी माझ्याकडे ही इमेज घेतो, या व्यक्तीची. कॉपी इमेज. ओके. खरं तर ही इमेज डाउनलोड केली पाहिजे, सेव्ह केली पाहिजे, जेणेकरून त्याची मोठी साईज मिळते आपल्याला, चांगली साईज मिळते. म्हणजे याच्यावर क्लिक करून ती सेव्ह केली पाहिजे. ओके. तुम्हाला मी थोडी शॉर्टकट पद्धतीने सांगितली, डायरेक्ट कॉपी केली मी. आता ही क्लिक केल्यानंतर त्याच्या वेबसाईटवर जाणार, त्या वेबसाईटवर त्यांनी ती कॉपी करायची परमिशन दिली असेल तर ती कॉपी होणार नाही, म्हणून तुम्हाला कन्फ्युजन वाढेल. म्हणून मी डायरेक्ट इथूनच कॉपी करतोय, कॉपी इमेज. आणि मी गेलोय कॅनवा मध्ये जाऊन इथं करतोय पेस्ट. पेस्ट म्हणजे काय, कंट्रोल घ्या. कंट्रोलचं बटन, CTRL चं बटन कीबोर्डवरती असतं, कम्प्युटरच्या कीबोर्डवरती, लॅपटॉपच्या कीबोर्डवरती.
CTRL आणि व्ही हे 2 बटन असतात, लिहून घ्या. कंट्रोल व्ही आणि काय होतं, ती इमेज या ठिकाणी येते, पेस्ट होते, पेस्ट म्हणतो आपण. आता आपल्याकडे त्रिकोण आहे, मास्क, याला मास्क म्हणायचं, आणि इकडे आपल्याकडे इमेज आहे. आता ही इमेज मी ओढून घेतो या बरोबर मास्क वरती, तर काय झालं ते, ती यामध्ये सेट झालेली आहे. ओके, जो भाग आपल्याला दाखवायचा आहे तो काय झालाय, जो भाग आपल्याला दाखवायचा आहे तो गायब झालेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, यावरती डबल क्लिक करावे लागेल आणि जो भाग आपल्याला दाखवायचा आहे तो सेट करावा लागेल. ओके, आता मला हा इलेक्ट्रिकचा पार्ट दाखवायचा आहे, थोडा याला आपण लहान करू. एवढी त्याची कॅपॅसिटी आहे, त्यामुळे ते हे होत नाही. मी थोडंसं याला रोटेट करतो. इथं रोटेटचं बटन आहे, मी रोटेट करून त्याला ते घेतलंय. आता एवढा पार्ट मला त्यात घ्यायचा आहे आणि मी डन करतोय. म्हणजे आपल्या त्रिकोणामध्ये काय दिसते तुम्हाला, आता ती इमेज सेट झाल्यासारखी दिसते, बरोबर. तर तो मास्क घेतलाय आणि त्या मास्क मध्ये किंवा त्या मास्क ऑब्जेक्ट मध्ये ते आपण सेट केलेलं आहे. सिंपल, मी त्याला डिलीट केलं. आता डिलीटचं बटन आपलं डिलीट केलंय. सो आपल्याला हे मागे जे मास्क बॉक्स आहे त्यामध्ये आपण आपली पाहिजे ती इमेज घेतलेली आहे. कळलं का? एवढं बरोबर. कोणाला नाही कळलं ते मला कळवा. पुन्हा कोणाला नाही कळलं ते मला सांगा. समजलं सर. ओके, विवेक सरांना समजलं, अश्विनी मॅडमला समजलं, स्वाती मॅडमला समजलं. ओके, शुभदा मॅडमला समजलं, श्रुती मॅडमला समजलं. थंब दाखवू शकता शॉर्टकट तुम्ही समजलं की. ओके, बऱ्यापैकी लोकांना समजलंय. पवार साहेबांना नाही समजलं दिसतंय. ओके, समजलं, व्हेरी गुड. समजलं मला. बऱ्यापैकी सगळ्यांना शिकवायची पद्धत समजली का? समजलं सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, लिहून पण घेतलंय सर. हा, लिहून पण घेतलंय. लिहून पण घेतलंय सर. बरं, दाखवा बरं आता, तुम्ही लिहून घेतलं असेल तर कॅमेरा चालू करून. हे बघू शकता सर. अरे वा वा, व्हेरी गुड. सगळ्यांनी क्लॅप करा सरांसाठी, पवार सरांसाठी. व्हेरी गुड. बरं, आपल्याकडे क्लॅपचं बटन आहे ना, माहिती तुम्हाला सगळ्यांना? हा. कुठे असतं सर ते? आता ते इमोजीवर. इमोजी आहे बघा खाली. हा, इमोजी. हा, त्यामध्ये टाळ्या वाजवा सरांसाठी. टाळ्या वाजवल्या. हा, ज्यांनी लिहिलं त्या सगळ्यांसाठी टाळ्या द्या. व्हेरी गुड. काय काय जणांनी त्या टाळ्या खूप छान येतात, अशा एकदम त्या. सॉरी, काय म्हणलं सर? काय बोलत, आवाज नाही आला. चलो, ओके. आता वापस जाऊया आपण आपल्या कॅनवाकडे जाऊया. ठीक आहे. आता कॅनवा मध्ये ही खूप सिंपल गोष्ट आहे, म्हणजे ह्या गोष्टी खरंच तुम्हाला कळायलाच पाहिजे आणि ते कळलं तुम्हाला. सो आता आपण काय करूया, इथे एक वेगळी इमेज घेऊया, कारण ही आपली इलेक्ट्रिक मध्ये मॅच होत नाही ना, बाईक आहे ही. सो ही डिलीट करू आणि काय इमेज घ्यायची ते आपण इथे पाहूया. स्क्रीन दिसत नाही सर. काय बोलतोय, स्क्रीन दिसत नाही? तुम्हाला दिसत नाही फक्त? दिसते सर. दिसते सर. नाही दिसत आहे. तुम्ही काहीतरी गडबड केली सर, काहीतरी दाबलं बटन तुम्ही, कारण बाकी सगळ्यांना आता दिसते, माझ्या दिसते. बाजू. आता दिसते. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तुम्ही मला सांगा की ती जी मोटरसायकलची इमेज होती त्या जागेवर काय लावायला पाहिजे आपण? त्या जागेवर काय होते? हं? त्या जागेवर आपण हे जे तुमचे हे जे टेस्टिंग चेक करतायत ना, हा, ते लावू शकतो आपण, किंवा मग हा एका स्क्रूड्रायव्हरने तो बोर्ड खोलतोय ते लावू शकतो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. किंवा जेणेकरून स्विच हा. बोर्डला हे खोलतोय. हा, ओके, ओके.
हा अजून एक स्विच बोर्ड खोलतोय ब्ल्यू कलरच्या शर्टवाला. ओके ओके ठीक आहे. आलं आलं मला लक्षात. मिक्सर पण लावता येईल सर, मिक्सर, मोटर, हा जलपरी. हा 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 करेक्ट बोलले सर. एक मिनिट, मला माझं हे आहे मिनिमाइज केलेलं आहे. आता कोण बोलाय त्यांचं नाव मला कळलं पाहिजे, कारण बरोबर. येस, चौधरी बोलतोय सर. करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर. विवेक सर सर. दळवी सरांनी केव्हा सर माईक म्यूट केला होता. हा हा म्युटच असतं सर, मला बोलायचं असतं तेव्हा चालू होतं. व्हेरी गुड व्हेरी. विवेक सर, हा तुमचा सर. बिझनेस आहे इलेक्ट्रिकचा, पण तुम्हाला सजेस्ट केलंय सरांनी की काय असलं पाहिजे तिथे, वस्तू असल्या मिक्सर, पाहिजे. सिलिंग फॅन, टेबल फॅन, कशामुळे फ्रीज, बरं? वॉशिंग मशीन. कशामुळं? चौधरी सरांमुळे समजलं. नाही नाही नाही, हे कशामुळे द्यायचं माहितीये का आपल्याला, कारण तुमच्या ग्राहकाचं जर फ्रीज बिघडत असेल किंवा मिक्सर खराब होत असेल किंवा अशा काही वस्तू इलेक्ट्रॉनिकच्या खराब होत असतील, तर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा. त्यामुळे आपल्याला त्याला आयडेंटिफाय करायचं. जसं त्या मागच्या इमेज मध्ये काय होतं, मोटरसायकल होती. बरोबर. मोटरसायकल रिपेअरिंग ची इमेज होती ती. आणि रिपेअरिंग ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्यांना ती जाहिरात न थांबवावं स्क्रोल करताना. ओके, त्यासाठी ती इमेज असते. म्हणजेच एक इमेज घेतली आपण रिपेअरिंगची आणि दुसरी इमेज आपण काय घ्यायला पाहिजे, प्रोडक्टची. करेक्ट. बरोबर सर. व्हेरी गुड. सो चौधरी सरांसाठी एकदा टाळ्या उद्या इमोजी मध्ये. इमोजी. तुम्ही गडबड करताय काय, ते तुमची स्क्रीन जाते, मग तुम्ही राहू द्या. नाही मी जास्त वापरत नाही ना, त्यामुळे हा. मला ते माहिती नाही. पहिले हात वाद असा- करायचो मी, पण आता असे हात केले तरी चालतात, तुम्ही इमोजीवर दाबू नका. मी तसंच ओके. करतो. हा 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 ओके. सो आपण जाऊया आता परत कॅनोवा वरती, आणि ना नाही, आपल्याला कुठे जायचंय, गुगल वरती जायचंय आणि प्रोडक्ट टाकायचे. बरोबर. बरोबर. कुठे गेले, माझ्याकडे सर्च इंजिन भरपूर ओपन आहेत ना. भरपूरच आहे. हा, आता इथे काय आपल्याला इलेक्ट्रिक प्रोडक्ट्स. ओके, होम अप्लायन्सेस करूया. होम अप्लायन्सेस. येस सर. ओके, इलेक्ट्रिक होम अप्लायन्सेस करूया. ओके. ओके, आता ही इमेज आलेली आहे. आता अजून एक स्टेप पुढे आपल्याला जायचंय. आपली जाहिरात बनवताना तशी एखादी इमेज भेटते का पाहूया. प्रॉब्लेम्स इन इलेक्ट्रिक होम अप्लायन्सेस. ओके, अजून जास्त आयडेंटिफाय कधी होईल माहिती का, ज्यावेळेस काहीतरी हुक पॉइंट आपण टाकू त्यामध्ये. ओके, हुक पॉइंट म्हणजे कळतं का, ज्यांनी मी आपलं पाहतो टीपी लगेच त्यांनी अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली अशी एखादी इमेज भेटते का पाहूया. ओके, वरतीच आहे. कुठे लास्ट. हे का, एकच मिनिट बघू आपण. बघा, तुम्ही विचारलं होतं मला की कोणती कंपनी इमेज विकायचं काम करते. शटर Yes, स्टॉक sir. नावाची कंपनी आहे जी चित्र विकायचं काम करते, म्हणजेच इमेजेस विकायचं काम करते. ठीक आहे. आता तुम्ही इथे गेलात तर ही जी इमेज ही फ्री मध्ये नसणार. ही डाउनलोड करायला गेलं की त्याचा वॉटरमार्क येणार. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याला परचेस करावं लागणार आहे. सो परचेस करायचं काम नाही पडावं म्हणून आपण नंतर AI चा वापर करूया. ठीक आहे. सर स्क्रीनशॉट काढू सर, आपण त्याचा थंबनेल काढू शकतो ना. स्क्रीनशॉट काढसाल तुम्ही, थंबनेल्स काढसाल, वापरसाल, क्वालिटी लो होईलच, पण शेवटी ती इमेज कोणाची आहे, त्या कंपनीची. हा, त्या कंपनी. आता इथे बघा, त्याचा वॉटरमार्क असतो त्याच्यावरती, इमेजवरती बारीक अक्षरामध्ये व्हाईट कलर मध्ये दिसतं, एक वॉटरमार्क असतो. त्यामुळे तुम्ही पकडल्या जाता. ओके, आणि मग ती ओके. कंपनी तुमच्यावरती लाखो रुपयाचा दंड लावते. वकिलाचं पत्र येतं आपल्या कंपनीमध्ये. ठीक आहे. मग ते योग्य आहे का, त्यापेक्षा आपण शिकावं आणि कशा इमेजेस बनवायच्या त्या बनवाव्यात पुढे चालून. कारण ते उद्याच्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला रेखा मॅडम शिकवतील
की कशा इमेजेस व्हिडिओज कसे बनवायचे वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर आपण काय करूया, मला इमेज शोधायला अवघड चाललंय. आपण काय करूया, सिंपल एक इमेज घेऊया कारण वेळ लागतो ना. सर ही जळालेल्याची इमेज असेल ना तीच घ्या ना शॉर्टकट मध्ये. आता तुमचा जो बिझनेस आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. हो. की तुम्हाला ही घ्यायची आहे कारण जास्त काम तुम्ही हे फक्त हेच काम करत Fix असाल तर हे घेऊ socket. शकता. अजून एक वर होता ज्या ठिकाणी ते बोर्ड जळालेला होता वरती सरकवा. नाही आपण काय करूया, ही इमेज घेऊया. ओके. ओके. हा याने काय होईल माहिती आहे का, ती ऍटलीस्ट लोकांना कळेल की आपल्याकडे ही वस्तू दिसायला आहे. पण चांगलं दिसेल. हा दिसायला पण छान दिसेल आणि आपल्याकडे ती वस्तू आहे ना, त्यामुळे ते हो. लोक थांबतील जरा त्याच्यावरती. ठीक आहे. चल. तर मी डायरेक्टली कॉपी करतोय आणि कॅनव्हा मध्ये घेतोय. तुम्हाला डायरेक्ट कॉपी नाही करायची, तुम्हाला नंतर पुढच्या सेशन मध्ये गाईड करणार कशा इमेजेस बनवायच्या त्या. आता ही तर इमेज आलेली आहे. ठीक आहे. ओके. प्रॉब्लेम हा होतो की मागच्या गोष्टी गायब होतात है ना. हा. हा तर आपल्याला काय करायचं, सिम्पली इथं बीजी रिमूव्हर म्हणून ऑप्शन आहे. ओके. बीजीचा अर्थ काय असं माहिती का, बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड रिमूव्हर. आणि या इमेज मध्ये जे बॅकग्राऊंड दिसते रेड कलरचं, तो रेड कलरचा बॅकग्राऊंड आपल्याला नकोय. त्यासाठी आपल्याला काय करायचं, फक्त याच्यावर क्लिक करायचं एकदा. तो काय करतं, ऑटोमॅटिकली एआयच्या माध्यमातून बॅकग्राऊंड काढून टाकतं, गेलं निघून. ओके. आणि या ठिकाणी आपल्याला इमेज आलेली आहे. ठीक आहे. आता काय होतंय, इमेज तर आपण घेतलेली आहे पण आपल्या या इमेज आणि या मागच्या इमेज मुळे एक कुठली तरी इमेज ब्लर होते आणि हे प्रॉपर वाटत दिसत नाही, चांगलं दिसत नाहीये ना. हो. तर काय करायला पाहिजे आपण, मिक्सअप होत ते. एक तर याची जागा चेंज केली पाहिजे किंवा याच्या बॅक साईडला काहीतरी कलर दिला पाहिजे. आपल्या ग्राहकाला आपली इमेज, आपली जाहिरात चांगली दिसण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. आपण काय करूया, नाही तर आपली ऍड फेल होते. बरोबर. येस सर. आपली ऍड फेल होणं म्हणजे काय सोपं काम आहे का, आपले पैसे वाया जातात. त्यामुळे आपले पैसे वाया न होण्यासाठी आपल्याला चांगली जाहिरात बनवणं गरजेचं आहे. तर मी काय करतो, याच्या मागे एक बॉक्स टाकून बघतो कसं वाटतं ते. तुम्ही पण लक्ष द्या, इथे इलिमेंट्स नावाचा ऑप्शन आहे. इलिमेंट्स लिहून घ्या, आपण डबल लिहितोय इलिमेंट्स. इलिमेंट्स वर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे इथे वेगवेगळे ऑप्शन्स येतात, रेक्टँगल्स येतात. मी शेप वरती क्लिक केले, शेप. ओके. या शेप वर क्लिक करून मी इथे एक शेप घेतो. एक मी शेप घेतलाय आणि या शेपला आपण एक कलर देऊया. आता सध्या ऑरेंज कलर आहे. ओके. याला आपण एक वेगळा कलर देऊया. मी सध्या तरी ब्लॅक कलर देतोय. ठीक आहे. थोडं लहानच करावं लागले कारण हे त्या बसलं पाहिजे प्रॉपरली. आता काय केलं, मला छोटं केलंय आणि हा शेप काय झालाय ते आपल्या इमेजच्या वर आलेला आहे. बरोबर. बरोबर. आपल्याला या शेपला मागे टाकायचंय, आपल्या इमेजच्या मागे टाकायचंय. तर लिहून द्या सगळेजण, कंट्रोलचं बटन दाबायचंय कम्प्युटरवरती. कंट्रोल आणि एक ब्रॅकेट असतो बघा, महिरपी कंस माहिती तुम्हाला. हा. एक ब्रॅकेट असतो. धनुष्यबाण, अर्धा धनुष्यबाण. हा अर्धधनुष्यबाण म्हणलं चालतं. कंट्रोलचं बटन दाबून ते ब्रॅकेटचं जे डाव्या साईडचं असतं ते दाबायचंय, जेणेकरून काय होईल, हे खालच्या साईडला जाईल. आता बघूया, हे जर जात नसेल तर लेअर मध्ये काम करावं लागेल आपल्याला. आणि आधी होतं का पाहूया. आता हे होत नाही, हा गेलं मागे. काय केलं मी, शॉर्टकट की दाबले, याला बॅक केले. आता तुमची इमेज दिसते का प्रॉपर. इमेज दिसते. हो दिसते सर. हा इमेज दिसते, पण हा जो बॉक्स आलेला आहे तो मला काही व्यवस्थित वाटत नाही तिथे. चांगला नाही वाटत येतो. चांगला नाही वाटते. आपण काय करून बघूया, या बॉक्सला जर आहे ना ट्रान्सफर करून बघूया कसं दिसते ते. हे बघा, ज्यावेळेस आपण आहे ना
काहीतरी वेगळं म्हणजे आहे त्या टेम्पलेटमध्ये चेंजेस करतोय तर आपल्याला बऱ्याच गोष्टी चेंजेस करत एका चांगल्या डिझाईन पर्यंत पोहोचायचं असतं, तेव्हा ती जाहिरात चांगली दिसणार. ठीक आहे. सो आपण काय करूया, इथे एक आहे ना ट्रान्सपरन्सी म्हणून एक ऑप्शन आहे वर. मी काय केलंय, बॉक्सला सिलेक्ट केलंय आणि ट्रान्सपरन्सीवर क्लिक केलंय. ट्रान्सपरन्सीवर क्लिक करून मला बॉक्सची ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे. ही ट्रान्सपरन्सी कमी होतीये याची. ओके. तर बॉक्सला क्लिक केलं मी आणि ट्रान्सपरन्सी कमी करतोय. आता चांगलं दिसेल. आता थोडस काय होतंय, तो बॉक्स पण दिसतोय, आपला आणि माझी इमेज पण दिसते आणि हे पण दिसते, थोडं मर्ज झाल्यासारखं दिसतंय. पण तरी तो हा जो बॉक्स आहे मला कमी करायचा आहे. मग मी कॉर्नरवर क्लिक करणार आणि ना याला थोडं राऊंडेड वाढवणार अजून. याची जागा जरा आतमध्ये टाकू आपण, छोटं करू. ओके. अशाने आपलं प्रोडक्ट तर दिसतच आहे, पण आहे ना अजूनही मला ते आवडत नाही. तर काय करूया, हे जे बाजूचा येलो कलर आहे त्याला आपण आहे ना वर घेऊया, वर थोडस वर दिसल्यावर चांगलं दिसते का पाहूया. हे करून कायच असतं, हे काय असं नाहीये की मी जसं करतोय ते चांगलं आहे, आपल्याला करून पाहायचं असतं. आता मी हा येलो कलरचा जो पॅच आहे त्याला वर घेऊन पाहतो कसं वाटतं ते. कंट्रोलचं बटन दाबा आणि ते जे मी ब्रॅकेट सांगितला ते क्लोजिंग ब्रॅकेट दाबायचं. क्लोजिंग ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजे कंस. ओके. जो महिरपी कंस जो आता सरांनी सांगितलंय अर्धा धनुष्य काहीतरी, हो. जो बंद करतो का आपण तो दाबायचा म्हणजे वर येईल. आलं वर. ओके. सो अशा पद्धतीने आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो. अजूनही मला हे आवडलेलं नाहीये, तर मी काय करणार, त्याची जागा चेंज करून टाकणार. याची जागा चेंज करू आपण तिकडं आणि त्याची जागा इकडे घेऊ आपण. ठीक आहे. सो मी जे बॉक्स घेतला होता तो बॉक्स नको आहे आपल्याला, तो डिलीट करतो. आणि मी जी इमेज घेतली होती ती इकडे घेतली मी, तिला तात्पुरतं मी थोडं वर साईडला नेतो. ओके. आणि हे जे पॅच घेतला होता वापस जसा होता तसा करतो मी, म्हणजे बॅकला टाकतो. ठीक आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी इथे आहेत त्यांची जागा चेंज करतो. हे मी उचलून इकडे ठेवून देतो. मी काय केलंय, सगळं एकदा सिलेक्ट करतोय, साईडने माऊसला फिरवतोय आणि याच्यावरती एक बॉक्स ड्रॉ करतोय. लक्ष द्या, साईडने आहे ना ऍरोने काय करतोय, सगळ्यांना सिलेक्ट करण्यासाठी एक असा बॉक्स सारखं, म्हणजे ऍरोनेच बॉक्स तयार होतो, तो सिलेक्शन बॉक्स म्हणतो आपण, तो तयार करतोय. जेवढ्या एरियावर तो जाईल ना तो माऊस, तेवढं ते सिलेक्ट करतं आणि तेवढ्याला आपण पकडून साईडला घेऊ शकतो. बरोबर. ओके. घेतलं. आणि आता आपली वरची जी इमेज जरा खाली घेऊ. हा, ही इमेज जरा ट्रान्सपरंट झाली ना. आता छान दिसतंय पहिल्यापेक्षा. हा, ही ट्रान्सफर झाली. परत तिला आपल्याला पहिल्यासारखं करायचंय. ओके. आणि जे टेम्पलेट्स वापरले आपण त्या टेम्पलेट मध्ये नको असलेल्या गोष्टी पण काढत चालायचं. आपल्याला समजा हे नको असेल, खूप जास्त रश होत असेल तर काढून पण टाकू शकता. बरोबर. आता ही जी इमेज आहे, मागची इमेज, ही सुद्धा आहे ना खूप ब्लर इमेज आली आपल्याकडे, ही पण चेंज करू शकता. क्लिअर होते सगळ्यांना. येस सर. हा. सो काय महत्वाचं आहे, आपली क्रिएटिव्हिटी महत्वाची आहे. हे कॅनवा वगैरे जे ए आय, त्या ए आय मध्ये आपल्याला काम करावंच लागणार आहे. तुमच्या कंपनीचं नाव सांगा सर. कुष्मिता इलेक्ट्रिकल. ओके. एक मिनिट सांगा, काय स्पेलिंग सांगा. KHUSHMITA. के, एक मिनिट थांबा, H थांबा टाईप होत नाहीये. KHUSH MITA. ओके. इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिकल. ओके. फारच अवघड नाव ठेवलं सर. मुलीचं नाव आहे सर. हा, मुलीचं नाव पण अवघड ठेवलंय. म वरनं दुसरं नाव नव्हतं ना, ख वरनं. खबर ना.
ठीक आहे, हा. छान आहे नाव. आता आपण हे घेतलेले आणि तुमचा जो काही लोगो असेल किंवा हे 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 तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना, ह्या नाव आणि हे लोगो, हे तुमचा जे लोगो रेडी असेल तो लोगो लोगो इथं लावायला पाहिजे आणि तुमच्या सर्व्हिसेस बद्दलची इन्फॉर्मेशनची जी टॅगलाईन आहे ती इथं आली पाहिजे. ठीक आहे. ओके. आणि इथे तुम्हाला जे काही तुमची सर्व्हिस आहे ती सर्व्हिस द्यायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा हा पार्ट आहे की आपली जाहिरात पाहून लोकांनी थोडा विचार केला पाहिजे, अशी जाहिरात झाली पाहिजे. ओके. ओके. काय करता येईल आपल्याला जेणेकरून त्यांनी जाहिरात बघून थांबले पाहिजे? हुकलाईन ऍड करायची सर. व्हेरी गुड. एक मिनिट थांबा, माझं मिनिमाइज असल्यामुळे कोण बोललंय कळलं नाही मला, त्यामुळे मी ना जरा माझं हुकलाईन ऍड करायची सर. येस येस 2 मिनिट थांबा मॅडम. तुमचं मला मिनिमाइज केल्यामुळे नाव नाही कळालं ना आपल्याला. परत सांगा कोण बोललंय? हुकलाईन ऍड करायची सर. स्वाती पाटील. व्हेरी गुड. आणि बाकीच्या सगळ्यांना कळलंय की टाळ्या वाजवायच्या, ऑटोमॅटिक टाळ्या आल्या बघा तुमच्यासाठी. ओके. तुमच्या थँक्यू. नोटमध्ये लिहून घ्या, हुकलाईन ऍड करायची आहे. ओके. आणि ज्यांनी हे सजेस्ट केलं त्यांचं नाव पण लिहा तिथे ब्रॅकेटमध्ये. स्वाती पाटील मॅडम यांनी सजेस्ट केलं की हुकलाईन ऍड करायची आहे. दॅट इज व्हेरी. म्हणजे काय करायचे सर? हा ते मी सांगतो. सो हुकलाईन्स असतात आणि हुकलाईन खूप गरजेचे आहेत. ओके. आणि एक अशी कॅची लाईन असणार, एक असा हुक असणार की ज्यामुळे तुमच्या जाहिरातीवरती लोक अडकले पाहिजेत. असा एखादा शब्द, अशी एखादी ऑफर, अशी एखादी गोष्ट की जे. होम सर्व्हिस 24/7 होम सर्व्हिस. ओके. अजून काय सांगा मला, 5 गोष्टी सांगा की जेणेकरून लोक थांबले पाहिजे. रिझनेबल रेट्स. अजून सांगा. फास्ट सर्व्हिस. क्विक सर्व्हिस. अजून सांगा. कोण सांगेल कोण सांगेल? सगळे आहेत बरं का, हे सगळे हुकलाईन आहे तुमचे. डिस्काउंट इज ऑल्सो हुकलाईन. हुकलाईन. अजून कोण सांगेल? 5 सर्व्हिस केल्यानंतर 1 सर्व्हिस फ्री मिळेल. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? हे छान होता, 5 सर्व्हिस मध्ये 1 सर्व्हिस फ्री. यात फ्री शब्द आला ना, त्यामुळे फ्री हे लोकांना खूप आवडतं, लक्षात घ्या. ओके. ओके. फ्री हे लोकांना खूप आवडतं. फ्रीला घेऊन एखादा शब्द लिहा, हुकलाईन तयार होईल. याच्या व्यतिरिक्त अजून काय सांगता येईल मला सांगा. हे बघा, सगळ्यात मोठा हुकलाईन काय असतो माहिती का? एक क्वेश्चन असतो. तुम्ही जर तुमच्या जाहिरातीमधून समोरच्या व्यक्तीला आवश्यक असणार एखादा प्रश्न जर विचारला तर. काय तुमची उपकरणे प्रॉब्लेम देत आहात? व्हेरी गुड. तुमची उपकरणे चालत नाही? व्हेरी गुड. अजून. वारंवार प्रॉब्लेम येत आहे तुमच्या उपकरणांमध्ये? व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता हे जे हुकलाईन्स असतात ना, ह्या जेवढ्या शॉर्ट करता येईल तेवढे शॉर्ट करायचे असतात. अजून कोणाकडे आहे का सांगा? हुकलाईन काही सांगता येईल का यांच्या बिझनेस साठी? अरे बाप. बघा, लक्षात घ्या, आपल्या जाहिरातीमधल्या एक एक गोष्ट महत्वाची आहे. आपण अशीच कॅज्युअल ती जाहिरात बनवली किंवा तुम्ही आतापर्यंत ज्या एजन्सीतून काम करून घेताय त्या एजन्सीने सुद्धा जर अशाच जाहिराती बनवल्या असतील सिम्पली, तर त्यामुळेच त्या जाहिराती फेल ठरतात. त्यामुळे छोट्या गोष्टी समजून घेणे आणि करणे, इम्प्लिमेंट करणे गरजेचं आहे. ओके. सो आता तुम्ही सर्वांनी जे सांगितल्या लाईन्स त्या सगळ्या हुकलाईन्स होत्या. त्यातली कुठली कॅची आहे किंवा लोक त्यावरती थांबू शकतात हे कोण सांगू शकते माहिती का? त्या बिझनेसचा ओनर. सगळ्यात जास्त नॉलेज, कारण त्या व्यक्तीला रोज फेस करायचं असतं त्या कस्टमर सोबत आणि ते लोक त्याला त्या पद्धतीने अप्रोच करतात. ओके. आता आपण एक छोटासा टास्क घेऊया. सगळ्यांनी आपापल्या बिझनेसच्या हुकलाईन्स लिहायच्या नोटबुक मध्ये, एक एक हुकलाईन पटापट. आणि लिहिल्यानंतर ती सांगायची की मला वाटते की माझ्या बिझनेस मध्ये ही हुकलाईन आहे. जाहिरातीमध्ये आपल्याला काय द्यायचं, आपल्या पुढे आपण जाहिरात बनवणार आहे ना, तर आपल्याला जाहिरातीमध्ये कुठली काय हुक असेल आपला
जेणेकरून लोक थांब. लिहिले सगळ्यांनी? एक लक्षात घ्या, या डिजिटल युगामध्ये तुमचे कॉम्पिटिटर्स खूप आहेत. ओके, आणि तुम्ही शिकाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल माहिती ना. आता तुम्ही शिकाल तर वाचाल, त्यामुळे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे बऱ्याच गोष्टी. आणि तुम्ही शिकलात तर जरी तुम्ही हे काम केलं नाही डिजिटल मार्केटिंगचं स्वतःच्या बिझनेससाठी, तरी ऍटलिस्ट तुम्ही ज्या एजन्सीला हायर करसाल त्या एजन्सी तरी प्रॉपर करते का नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, तुम्ही तुमच्याकडे एम्प्लॉई जर घेतला डिजिटल मार्केटिंगचा, तो सुद्धा हे काम करतं का नाही व्यवस्थित हे कळलं पाहिजे. आणि तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला आलं पाहिजे कशाला पैसे खर्च करायचे बाहेर. ठीक आहे, सो हुकलाईन्स लिहा आणि त्या हुकलाईन्स मला सांगा पटापट. आता माईक ऑन करून वन बाय वन एक एक सांगायच्या, दोन नाही सांगायचे. आपापला बिझनेस सांगू शकता. कौन सा जेम स्टोन आपको करोड़पति बना सकता है? काय 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 कौन सा जेम स्टोन आपको करोड़पति बना सकता है? व्हेरी ग्रेट, व्हेरी ग्रेट, बेस्ट. थांबलेच पाहिजे लोक, करोडपती व्हायचे सगळ्यांना, आणि त्यात आवड असलेला व्यक्ती तिथे थांबलाच पाहिजे जाहिरातीवरती. गुड. नेक्स्ट कोण आहे अजून? नॅचरल आणि सुंदर मेकअप करून मिळेल. नॅचरल आणि सुंदर मेकअप करून मिळेल. बरोबर. क्वेश्चन कारण नाहीये. कारण काय होतं, नॉर्मली मेकअप हे नॅचरल नसतात आणि लोकांना त्रास होतो, त्यामुळे नॅचरल मेकअप होऊ शकतो. आता त्यामध्ये जसं या सरांनी, चौधरी सरांनी जसं क्वेश्चन वापरला, तसा एखादा क्वेश्चन पण तुम्ही एखादा तयार करू शकता छान, जेणेकरून काय होईल अजून जास्त ते इम्प्रुव्हमेंट. अजून सांगा बाकी कोण आहे अजून? लर्निंग प्लस अर्निंग. लर्निंग प्लस अर्निंग. तुमचा बिझनेस काय आहे? ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंग. ऍफिलिएट मार्केटिंग. ओके, लर्निंग प्लस अर्निंग. ओके, अजून काय करू शकता तुम्ही अर्निंग साठी? क्वेश्चन तयार करा छान छान. क्वेश्चन्स वरूनच जास्त तुम्हाला फरक पडू शकते. हा, लक्षात घ्या. थांबतात लोक, अरे आपल्या रिलेटेड आहेत, थांबतात. ओके, अजून कोण सांगू शकतं? तुमच्या बिझनेस बद्दल सांगायचं आहे. तुमच्या बिझनेस बद्दल तुम्हाला प्रश्न बनवता नाही आला लोकांच्या मनातला, तर तुम्ही एक स्टेप मागा आहात हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार प्लॅन करा. खरं तर तुम्ही असे बरेच हुक लाईन्स तयार करून ठेवल्या पाहिजेत आणि त्या तुमच्या डिझायनरला दिल्या पाहिजे की या हुक लाईनवर डिझाईन बनव, आहे की नाही, किंवा तुम्ही सुद्धा बनवायला पाहिजे. आता तुम्ही ऑलरेडी शिकतातच. ठीक आहे, सो आता तुमच्या डिझाईन मध्ये आपण ते इम्प्लिमेंट करूया. हा, काय होती तुमची हुक लाईन सांगा मला. हा सांगा सर, काय हुक लाईन काय होती तुमची? आवाज येतोय ना? फास्ट, रिलायबल, अफोर्डेबल हीच छान आहे त्यांच्यासाठी. कोणती कोणती? नाही, आता त्यांनी काहीतरी लिहिले होते ना, कुठे गेले ते? विवेक सर ना? हा सर. हा, तुमची हुक लाईन सांगा ना, तुमची डिझाईन चालू आहे. हा, काय तुमची उपकरणे वारंवार बिघडतात? ओके, ठीक आहे. आपण काय करूया आता, मराठी टायपिंग मला येत नाही, त्यामुळे मी काय करतो, गुगललाच विचारतो की हे मराठी टाईप करायचं मला. गुगल थ्रूच करू आपण. तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल गुगल काय आहे? इनपुट. 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 ओके, GOOGLE, गुगल इनपुट मराठी. ओके, हिंदी मराठी इंग्लिश काय तुम्हाला हवं असेल ते टाईप करू शकता. गुगल इनपुट मराठीवर क्लिक केलं मी, आणि हे तुम्हाला जरा माहित नाही ते लक्षात घ्या, लिहून घ्या वाटल्यास. इथे आपल्याला काय करायचंय? मराठी टायपिंग करायचं. येस, तुमचे उपकरणे उपकरणे व्यवस्थित काम करत नाही. खराब झाले, कारण खराब झालेल्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करायचा ना आपल्याला. हो,
बरोबर. आणि त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क झाले आहे का. आता याच्यात अजून तुम्हाला एक सांगतो मी, जर तुम्ही आहे ना पर्टिक्युलर एका सब्जेक्टवर जास्त काम करत असाल, जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही रेफ्रिजरेटर्स रिपेअर करत असाल हो. आणि त्यामध्ये तुम्हाला जास्त बिझनेस असेल, हा. तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या होमलाईन मध्ये टाकू शकता, रेफ्रिजरेटर खराब झाले, हाच प्रश्न, कॉल करा. रेफ्रिजरेटर सर्व्हिसिंग करायची, कॉल करा, दॅट्स इट. ओके, ओके. असं तुम्ही करू शकता. कारण डिरेक्टली कम टू द पॉइंट, आपल्या कस्टमरच्या प्रॉब्लेम्स वरतीच डिरेक्टली फोकस करू शकता तुम्ही. आता खूप जणांचं इलेक्ट्रिक मध्ये असं काम असतं की त्यांना जिथे इश्यू आहे ते कामच करायचं, त्यांना नवीनच काम करायचं असतं, असते ना, असं नवीन फिटिंग करायची, बरोबर. असे काही लोक असतात की जे फक्त इलेक्ट्रिकलचं काम करतात आणि घरातल्या फिटिंगचं काम करतात. सो ते त्यांच्या रिलेटेड तसे हुक लाईन्स बनवू शकतात. ओके, ठीक आहे. तुमचे उपकरणे खराब झाले आहेत का? आता हे उपकरणे खाली आहे सगळे, इज दॅट क्लिअर? त्यातल्या बरोबर. एखादं उपकरण म्हणजे तुमचं जे एखादं आयटम जे आहे, तो आयटम खराब झालेला एखादा आयटम पण दाखवू शकता तुम्ही, किंवा तुम्ही या ठिकाणी हे एवढ्या इमेजेस दाखवण्यापेक्षा आहे ना, एक महिला दाखवू शकता जी खूप वैतागलेली आहे, तिचं मिक्सर खराब झालेलं आहे, ती परेशान आहे, ते उपकरण खराब झालेलं आहे, असं एक दाखवू शकता इमेज जनरेट करून. त्या कशा इमेज जनरेट करा आपण ते पुढच्या सेशन मध्ये पाहणारच आहोत. ओके, सो एक लक्षात ठेवा, आपलं महत्वाच्या गोष्टी. आता खूप लोक काय करतात नाही का, आपला स्वतःचा लोगोच खूप मोठा करतात. अजिबात लोगो मोठा ठेवायचा नाही, कारण आपला बिझनेस पाहिजे, आपल्याकडे काय सर्व्हिस आहे हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपली सर्व्हिस हे करा, शो करा, त्यातल्या त्यात त्यांचा प्रॉब्लेम शो करा इथे. ओके, इज दॅट क्लिअर ऑल ऑफ यू? येस सर. हा, सो 10 वाजलेत आणि आपण काय करूया, डबल आवाज करायचा. हॅलो, हा, आवाज येतो सगळ्यांना? येस सर. ओके, तर आपण काय करूया, आता आपण थोडस फास्ट मध्ये आजचं लेक्चर आपण कम्प्लीट करूया, चालेल? आता पहिल्या दिवसा आपण उद्या पाहू पुढचं, आणि थोडे 1-2 दिवस एक्स्ट्रा वाढले ते ऍडजस्ट करून घ्या. म्हणजे तुमच्या 7 दिवसाचं लेक्चर जर तुमचे 1-2 दिवस वाढले तरीही थोडं सपोर्ट करा, ऍडजस्ट करून घ्या. कारण मेगाट्रॉन का मोटो क्या है, आपको आना चाहिए, तुम्हाला आलं पाहिजे, तुम्ही शिकला पाहिजे आणि तुम्ही काम केलं पाहिजे. तुमची जाहिरात ज्या दिवशी तुम्ही स्वतः बनवून पब्लिश करसाल आणि त्यावरती खूप चांगले कस्टमर्स येतील, लीड्स भेटतील, आणि मी तर म्हणतो लीड्स पेक्षा कन्व्हर्जन लीड्स भेटतील, ज्या की तुम्हाला बिझनेस देतील, त्यावेळेस आपल्याला तो आमचा उद्दिष्ट आहे थोडक्यात. ठीक आहे. सो जी कॅनवा मधली फाईल आहे यामध्ये असे छोटे छोटे चेंजेस करायचे. अजून आपल्याला वेगवेगळे डिझाईन, प्रत्येक तुमच्यातल्या सगळ्या जेवढ्यांचे बिझनेस आहे त्या सगळ्यांचे आपल्याला डिझाईन्स बनवायचे, व्हिडिओ बनवायचे, आणि त्यावरती एक्झाम्पल करत करत आपल्याला पुढे जायचंय. कंटेंट वरती चांगला जोर द्यायचा, कारण कंटेंट पाहूनच लोक थांबतात. ओके, आणि आपल्याला त्यावेळेस लीड भेटते. ठीक आहे. सो ही ऑटोमॅटिकली सेव्ह होत असते कॅनवा मध्ये, जी काय आपण डिझाईन बनवतो, त्यामुळे आपल्याला ती होम मध्ये जेव्हा पण पाहिजे त्यावेळेस ती मिळते. आता ही डिझाईन ऑटोमॅटिक सेव्ह झालेली आहे, त्यामुळं पुढे जाऊन आपल्याला ती बघा दिसते, इथे ती डिझाईन आपल्याला मिळते आणि ती आपण अपडेट करत जाऊ शकतो. इज दॅट क्लिअर? येस सर. हा, आता आपली एक एक जाहिरात दाखवतो, त्यातून तुम्हाला हुकलाईन कळेल का ते पाहूया. दिसते तुम्हाला? स्क्रीन दिसते? हो येस येस. ओके, थोडं मोठं केलं मी. ओके, आपलं एक चॅनल आहे सिटी फास्ट नावाचं, पुण्यामध्ये न्यूज चॅनल आहे, आणि न्यूज चॅनलची एक जाहिरात आहे. ठीक आहे. आता यामध्ये आहे ना काय टार्गेट आहे, काय बिझनेस आहे, काय हुकलाईन आहे, कोणाला टार्गेट करतोय, सांगू शकता?
ही अंडर प्रोसेस आहे, अजून याच्यात व्हायचंय काम. या जाहिरातीबद्दल तुम्हाला सांगायचंय. कोण सांगतो? पॉडकास्ट असेल सर. ओके. कोणाला टार्गेट करतोय आपण? काय टार्गेट करतोय? काय सेल, याच्यात काय सेल करतोय? प्रत्येक बिझनेस हा काहीतरी सेल करत असतो, हा लक्षात घ्या. सर्व्हिस असो काही असो, सेल. यामध्ये काय सेल चालू आहे? काय विकतोय? उत्तर द्या पटापट. सर्व्हिस. काय काय मग कुठली सर्व्हिस देतोय? काय सेल करतोय? विकतोय काय? ऍडव्हर्टायझिंगच सेल करताय सर तुम्ही. ओके, अजून कोण सांगतं? तुमचा स्टुडिओ किंवा जी जागा आहे पॉडकास्टची ती तुम्ही रेंटने देताय. नाही, इथे कुठे रेंटचा आपण उल्लेखच केलेला नाहीये. इथे पॉडकास्टचा उल्लेख केलेला नाहीये. ओके. इथे काय उल्लेख आहे माहिती, हुकलाईन काय, तुम्ही कधी देता इंटरव्ह्यू. ओके. कोण? तो व्यक्ती जर सामाजिक काम करत असेल, तो राजकीय काम करत असेल आणि तो व्यावसायिक असेल, या तिघापैकी कोणीतरी एखादा व्यक्ती जर ही जाहिरात पाहत असेल, तर तुम्ही कधी इंटरव्ह्यू देताय कशावरती? सिटी फास्ट न्यूज चॅनलवरती. इज दॅट क्लिअर? आणि यामध्ये काय आहे, अजून काहीही विकलेलं नाहीये. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही आधी काय करायचंय, लोकांना सेल करायचा विचारच नाही करायचा. लोकांना त्यांचा पेन दूर करायचा, आधी पेन सॉल्व्ह करायचा आहे. काही लोकांचा पेन काय असते की मला पब्लिसिटी करायची, माझा इंटरव्ह्यू झाला पाहिजे चॅनलवरती. ओके, तुझा पेन आहे. आता कोणतरी बोलला की ऍडव्हर्टायझिंगसाठी करताय तुम्ही, बरोबर होत आहे. पॉडकास्ट पण बरोबर होत आहे, पॉडकास्ट करून. पण ते याच्यात ते दिसतंय का? पॉडकास्ट विकतोय म्हणून दिसतंय का? नाही. थोडक्यात दिसतंय, माईक आहे. पण लोकांचा पेन काय आहे की त्यांना स्वतःला पब्लिश व्हायचंय. आता इलेक्शन चालू आहे सध्या, इलेक्शनचं वातावरण आहे, आणि त्यातल्या इलेक्शनवाले जे लोक आहेत, राजकीय लोक, सामाजिक लोक आहेत, ते काय करतात, ही जाहिरात बघून कॉन्टॅक्ट करतायत की आम्हाला स्वतःचा इंटरव्ह्यू पब्लिश करायचा आहे. टार्गेट ऑडियन्स कोण आहे? हे लोक आहेत. कळलं? हुकलाईन कोणती आहे? ही आहे. त्यातला हा जो पार्ट आहे हा थोडा छोटा झाला पाहिजे, आणि लक्ष इकडे वेधीच होते. ओके. जाहिरात, असे वेगवेगळ्या जाहिराती तुम्ही पाहून त्याच्या स्टडी करता. कशा करायच्या स्टडी? ज्या जाहिराती जास्त पब्लिश होत आहेत, त्यावरती खूप जास्त लाईक्स भेटत आहेत किंवा मेसेज होत आहेत, ती जाहिरात कॉपी करायची, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि त्याची स्टडी करायची. आपल्या बिझनेसची पण करायची आणि अदर बिझनेसची पण करायची. कारण बिझनेस कुठलाही असो, माध्यम डिजिटल माध्यम आहे, सोशल मीडिया माध्यम आहे, त्यातून आपल्याला काम करायचे. ते कसे शोधायचे सर? ते कोणती जाहिरात जास्ती चालते, कसे शोधणार? इंस्टावरती स्पॉन्सर्ड आहे. आता बघा, तुम्ही इन्स्टावर गेला, स्पॉन्सर्ड ऍड दिसली तुम्हाला, त्या ऍडच्या तिथं लाईक्स वरती बघायचं, किती लाईक्स पडलेत. हार्ट वरती खूप जास्त लाईक आहेत, समजा की जाहिरात खूप चांगली चालते. ओके. ह्या जाहिरात स्टडीचा पार्ट आहे, तुम्हाला अभ्यासाचा पार्ट आहे, आपल्या कोर्सचा पार्ट आहे. आपले कॉम्पिटिटर्स काय जाहिरात बनवत आहेत आणि त्यातली पण कुठली जाहिरात जास्त चालतीये, ही आपल्याला त्यांच्या पेजेसवर जाऊन पाहायची. ओके. आपण ज्यावेळेस एखादा बिझनेस करतोय, तर आपल्याला आपल्या कॉम्पिटिटरच्या जाहिराती दिसल्या पाहिजे. तो काय काय करतोय, तो ते कुठले नवीन ऑफर काढतोय का, हे कळलं पाहिजे. आपल्याला पहिले दिसल्या पाहिजे. हे आपल्याला काही दिसेल त्याला फॉलो करून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला असं वाटतं की त्याला त्याचे फॉलो कशा वाढवायचे, तुमच्या एका फॉलोवर काही फरक पडत नाही कोणाला. तुम्ही तुमचे कॉम्पिटिटर 10 कॉम्पिटिटर जे असतात ना, त्यांना फॉलो करून ठेवा. उलट काय होतं माहितीये का, त्यांचं जे अल्गोरिदम आहे ते डिस्टर्ब होतं थोडंसं. त्यांच्या कस्टमरना फॉलो करणं त्यांना अपेक्षित असतं. त्यांच्या कस्टमरना फॉलो करावं हे मेटाला अपेक्षित आहे, गुगलला अपेक्षित आहे. फॉलो कोण करते? कॉम्पिटिटर. ओके. त्यांचा अल्गोरिदम डिस्टर्ब करताय बरोबर तुम्ही. सो करा फॉलो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला त्यांच्या जाहिराती दिसू द्या. ओके. त्यांची जाहिरात दिसल्यामुळे दोन गोष्टी होतील, तुम्ही शिकसाल
की कुठली ऍड जास्त रन होतीये, किती लाईक्स भेटत आहेत, किती शेअर होत आहेत. शेअर पण दिसतं तिथं बघा, राईट साईडला कोपऱ्यामध्ये. ओके, ते आपण वेगळ्या सेशन मध्ये गाईड करू तुम्हाला कसं कॉम्प्युटरच्या जाहिराती बघायच्या. त्याचबरोबर फेसबुकचं मेटाचं एक प्लॅटफॉर्म पण आहे, त्यातून तुमच्या सारख्या जाहिराती कशा पाहायच्या हे पण आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. ओके, इज दॅट क्लिअर? कारण कळलं पाहिजे आपले कॉम्पिटिटर्स काय जाहिरात बनवायचे, तर आपल्याला जाहिरात बनवता येईल. आणि ट्रेनिंग असल्या जाहिराती कॉपी करून ठेवा, सेव्ह करून ठेवा. आणि त्या जाहिराती का एवढ्या जास्त रन होत आहेत, ती इमेज का एवढी जास्त रन होती, लोकांना का आवडते, बिझनेस कसा आवडतो त्यांचा, हे बघण्यासाठी आपल्याला स्टडीसाठी तुम्हाला आज तास देतो मी. तुम्हाला कॉम्पिटिटरच्या 5-5 जाहिराती डाउनलोड करून किंवा त्याचा फोटो काढून ठेवायचा आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, मला दाखवायचं उद्या. म्हणजे मी पण प्लॅन करू शकतो की तुमच्या जाहिराती, तुमच्या कॉम्पिटिटरच्या जाहिराती हे का चालतायत, त्यावरती आपण स्टडी करणार. जो व्यक्ती कॉम्पिटिटरच्या जाहिराती दाखवेल त्याच्या बिझनेस बद्दल आपल्याला डिस्कस करता येईल आणि त्याचे ऍड्स आपल्याला चांगल्या बनवता येईल. जो दाखवणार नाही त्याला जमणार नाही. ओके, उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला हे करायचंय. सेकंड थिंग, तुम्हाला एक जाहिरात बनवायची कॅनवा मध्ये. ट्राय करा, जेवढं केलं आपण तेवढं ते ट्राय करून बघा. ऍटलिस्ट टेम्पलेट तरी एडिट करून बघा. जे टेम्पलेट इथे भेटतायत ना, इथे डिझाईन भेटतोय, इथे ज्या टेम्पलेट्स भेटतायत त्या टेम्पलेट एडिट करून तरी तुम्ही तयार करू शकता का ते पहा आणि उद्या मला दाखवा. ओके, कळलं सगळ्यांना? ओके सर. ओके, आता तुमच्यापैकी जर कोणी जर अजून ऍडमिशन घेतलेलं नसेल तर तुम्हाला ऑलरेडी मेसेज आलेला आहे, त्यावरती ऍडमिशन करून घ्या. कारण उद्यापासून ज्याचं ऍडमिशन आहे त्यांना सेशन मध्ये येता येईल, ज्याचं ऍडमिशन नाहीये त्यांना सेशन मध्ये येता नाही. आणि उद्या सुद्धा थोडंसं बेसिक असणार, त्यामुळं तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असेल, तुमचे फ्रेंड असतील की त्यांना तुम्हाला वाटतं की त्यांनी पण शिकावं हे सगळ्या गोष्टी, त्यांना शेअर करा आपले सगळ्या गोष्टी, रेफर करा. किंवा तुमच्यापैकी कोणी असेल ज्यांची एम्प्लॉईला पण शिकवायची इच्छा आहे की तो पण हुशार झाला पाहिजे, तोही आपलं काम केलं पाहिजे. असतात ना कोणीतरी बॅक ऑफिसचं काम करतो, काम कमी आहे पण ते थोडंसं डिझाईनिंगला पण मदत करावं मला किंवा सोशल मीडियाला मदत करावं, तर त्यांना पण शिकवा. काही जास्त किंमत नाही, कारण तसं बघायला गेलं तर डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्हला आपल्याला पगार द्यावी लागते 15,000 20,000 रुपये. त्यापेक्षा आपल्या एखाद्या एम्प्लॉईला किंवा आपल्या सहकार्याला किंवा आपल्या घरातल्या एखाद्या फॅमिली मेंबरला पण तुम्ही जॉईन करून त्यांना पण शिकवू शकता. ओके, ठीक आहे. सो अंडरस्टँड, स्टार्ट करा, प्रॅक्टिस करा आणि उद्या आपण भेटूया परत आपल्या दिलेल्या वेळेमध्ये. उद्या पुढचं प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन रेखा मॅडम येतील आणि त्या तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीनं एआयचा कसा फायदा आपल्या डिझायनिंग मध्ये करता येईल. छान छान डिझाईन त्या तुम्हाला गाईड करतील. त्या खूप मोठ्या आर्टिस्ट आहेत. तुम्ही इंस्टाग्रामला त्यांना सर्च करू शकता, आर्टिस्ट गायकवाड नावाने. त्यांच्या खूप मोठ्या पेंटिंग्स आहेत, आर्टिस्ट आहेत. टीव्ही सिरियल साठी, मूवी साठी त्यांनी काम केलेलं आहे, ग्राफिक खूप मोठं काम केलेलं आहे. त्या तुम्हाला त्यांचा वेळ देत आहे, दॅट इज व्हेरी बिग. सो उद्या आपण पुढचे सेशन्स बघूया. ओके, चलो सर, तुमच्या सगळ्यांना भेटून आनंद वाटला आणि आपण छान आपली एक कम्युनिटी तयार करू, एकमेकांना गाईड करू, सपोर्ट करू, मदत करू, बिझनेस वाढवू, सगळ्यांचा ग्रोथ करू. Yes, sir. ओके, चलो, ओके, बाय बाय एव्हरीबॉडी. चलो, बाय.